हॅलो स्टुडंट्स, हे जे आहे क्वांटम मेकॅनिक्सचं लेक्चर नंबर 3 आहे. यामध्ये आपण क्वांटम मेकॅनिक्सचा लास्ट सेकंड लेक्चरमध्ये जो ऑपरेटरवाला पार्ट कंप्लीट केला होता त्यासमोरचा पार्ट काय करणार आहोत, घेणार आहोत. या लेक्चरमध्ये फक्त असं राहणार आहे की मी कंटिन्युअसली तुम्हाला शिकवत जाणार आहे. तुम्ही काय करायचं, जिथे जिथे तुम्हाला वाटलं नोट करून घ्यायचं आहे तर व्हिडिओ पॉज करून नोट करायचं. आणि या लेक्चरमध्ये जर का तुम्हाला जे काही अडचण असतील, जो काही कन्सेप्ट समजणार नसेल तर तुम्ही मला तो मेसेज करून विचारू शकता. फक्त एवढी की मी तुम्हाला लिहिण्यासाठी असं स्पेसिफिक टाइम घेणार नाही. तुम्ही काय करायचं, जिथं वाटलं लिहायचं तिथं पॉज करून नोट करून घ्यायचं आहे आणि अनपॉज करून समोरचा व्हिडिओ बघायचा आहे. ओके, चला. तर बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण ऑपरेटरपर्यंतचा पार्ट कंप्लीट केला होता. ऑपरेटर म्हणजे काय आपण सांगितलेलं होतं, कुठल्याही एखाद्या मॅथमॅटिकल फंक्शन्स आहे ए कॅप, जे कुठल्याही एखाद्या केट सायव्हेव फंक्शनवर ऑपरेट होतं, त्यापासून सम नॉन झिरो व्हॅल्यू ए आणि तो ऑपरेटर किंवा एक अनदर ऑपरेटर, तो वेव्ह फंक्शन किंवा एक अनदर वेव्ह फंक्शन आपल्याला काय मिळतो. ओके, आता हा ऑपरेटर कुठल्याही फॉर्मॅटमध्ये असू शकतो. जसं जर आपण डिफरन्शिएशन ऑपरेटर घेतला डिवाइड एक्स आणि वेव्ह फंक्शन घेतलं साय ऑफ एक्स, एखादं कुठलंही वेव्ह फंक्शन घेतलं की साय ऑफ एक्स, आणि साय ऑफ एक्सला आपण डिफाईन केलं की साय ऑफ एक्स हे वेव्ह फंक्शन आहे. सपोज करायचं आहे की एक्स स्क्वेअर. ओके, एक्स स्क्वेअर वेव्ह फंक्शन आहे, म्हणजे डिवाइड एक्स हा एक ऑपरेटर आहे. हा याच्यावर जर का ऑपरेट झाला यापासून आपल्याला कसं मिळेल, डिवाइड एक्स ऑफ साय ऑफ एक्सची व्हॅल्यू कम्प्युट करायची एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचा विथ रिस्पेक्ट टू डी एक्स डी रूट काय मिळतं तुम्हाला, ट्वाइस एक्स. ओके, ट्वाइस एक्स म्हणजे काय, तर हे आहे एक ऑपरेटर ए कॅप, हा आहे तुमचा वेव्ह फंक्शन साय, त्यापासून मिळाली तुम्हाला व्हॅल्यू ए 2, आणि हा एक्स काय आहे अनदर वेव्ह फंक्शन, त्याला डिनोट करू आपण फाय. अशा टाईपचं वर्किंग असते कशाचं, कुठल्याही ऑपरेटरचं. ओके, हा वाला पोर्शन आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. तर बघा, यामध्ये आता थोडा तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईज येत असेल, पण त्याला इग्नोर करून काय करायचं, मेन कंटेंटवर फोकस करायचं. ओके, तर बघा, या लेक्चरमध्ये आपण पहिला जो टॉपिक स्टार्ट करणार आहोत तो आहे तुमचा फर्स्ट टॉपिक आहे, ज्याचं हेडिंग लिहून घ्या फर्स्ट टॉपिकचं. तो म्हणजे आहे कॉम्प्युटेशन अल्जेब्रा. काय आहे, कॉम्प्युटेशन अल्जेब्रा. हा जो टॉपिक आहे हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यावर बेस क्वेश्चन्स हा सेटमध्ये नीटमध्ये दरवेळेस राहतो म्हणजे राहतो. तर कॉम्प्युटेशन म्हणजे काय, तर सपोज करायचं लेट ए कॅप आणि बी कॅप हे दोन ऑपरेटर आहे, बी टू ऑपरेटर, ए कॅप आणि बी कॅप हे दोन ऑपरेटर आहे. या दोन ऑपरेटरचं कॉम्प्युटेशन आपण स्क्वेअर ब्रॅकेट ए कॅप कॉमा बी कॅपने डिनोट करतो. हा जो आहे हा काय आहे, कॉम्प्युटेशन ऑफ ए कॅप कॉमा बी कॅप. याला कधी कधी स्क्वेअर ब्रॅकेट नाही, स्क्वेअर ब्रॅकेटच्या समोर मायनसने डिनोट केलं तर याचं एक्सपान्शन कसं असतं, याचं एक्सपान्शन असतं ए कॅप बी कॅप इज इक्वल टू ऑपरेटर ए कॅप बी कॅप मायनस बी कॅप ए कॅप. ऑपरेटर ए कॅप बी कॅप मायनस बी कॅप ए कॅप ही जे आहे या कम्युटेशन ब्रॅकेटचं एक्सपान्शन असतं. मग या दोन ऑपरेटरला आपण कम्युटेटिव्ह केव्हा म्हणतो, ज्यावेळेस हा स्क्वेअर ब्रॅकेट ए कॅप बी कॅपची व्हॅल्यू 0 असते. इन द सेन्स लेफ्ट हँड साईड 0 म्हणजेच राईट हँड साईड 0 म्हणजेच काय, ए कॅप बी कॅप मायनस बी कॅप ए कॅपची व्हॅल्यू 0 असते. यालाच म्हणू शकतो आपण की ए कॅप बी कॅप ऑपरेटरचा प्रोडक्ट आणि बी कॅप ए कॅप ऑपरेटरचा प्रोडक्ट जर इक्वल असेल तर त्या दोन ऑपरेटरला काय म्हणायचं, कम्प्यूट म्हणायचं. काय म्हणायचं, कम्प्यूट. आता ही कम्प्युटेशनची डेफिनेशन आहे, दोन ऑपरेटर कम्प्यूट असण्याची. याची ऍक्च्युअल ऍप्लिकेशन्स म्हणजे कसे, दोन ऑपरेटर कम्प्यूट कसे, हे आपण जसं जसं समोर बघत जाऊ त्यानंतर तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल. बट तुम्हाला डेफिनेशन क्लिअर झाली असेल की कम्प्युटेशन दोन ऑपरेटर कुठले असतील तर त्या दोन ऑपरेटरच्या कम्प्युटेशनची डेफिनेशन अशी असते. त्यामध्ये ऑर्डर बघा, जो पहिला ऑपरेटर आहे तो पहिला ए कॅप बी कॅप मायनस बी कॅप बी कॅप, ही ऑर्डर चेंज करायची नाही. ओके, हे कम्प्युटेशनची डेफिनेशन. आणि दोन ऑपरेटर कम्प्यूट केव्हा, ज्यावेळेस त्यांचा कम्प्युटेशन ब्रॅकेट 0 असतो, याला मायनस म्हणतं किंवा नाही मायनस नोट केलं तरी चालतं. म्हणजेच काय, तर दोन ऑपरेटरचा प्रोडक्ट हा इक्वल असतो, याला काय म्हणतात, कम्प्युटेटिव्ह ऑपरेटर. आणि एक अँटी कम्प्युटेटिव्ह आहे की ऑपरेटर ए कॅप कॉमा बी कॅप, आणि याला ह्या कर्ली ब्रॅकेटने जर डिनोट केलं त्याला कधी कधी प्लस ने डिनोट करता किंवा सिम्पली कर्ली ब्रॅकेटने. खास तो अँटी कम्प्युटेशन याची व्हॅल्यू असते ए कॅप बी कॅप प्लस बी कॅप ए कॅप. हा काय आहे तुमचा अँटी कम्प्युटेटर ब्रॅकेट आहे. अँटी कम्युटेटर, अँटी कम्युटेटर, दोन ऑपरेटर ए कॅप आणि बी कॅप, हे कुठलीही असू शकते ना, सेमही कॅटेगरीचे असू शकते, डिफरंट कॅटेगरीचे असू शकते. त्या कम्युटेटरच्या आपण प्रॉपर्टी बघणार आहोत काय आहेत. त्या प्रॉपर्टी जर एकदा तुम्हाला लक्षात आल्या तर तुम्ही कम्युटेटर ब्रॅकेटशी रिलेटेड कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. जर ह्या कर्ली ब्रॅकेट ए कॅप कॉमा बी कॅपची व्हॅल्यू 0 असेल म्हणजेच काय, ए कॅप बी कॅप प्लस
बी कॅप ए कॅपची व्हॅल्यू 0 असेल म्हणजेच काय, तर ए कॅप बी कॅप इज इक्वल टू मायनस बी कॅप ए कॅप असेल तर त्या दोन ऑपरेटरला काय म्हणायचं, अँटी कम्युटेटिव्ह. काय म्हणायचं, अँटी कम्युट. अँटी कम्युट दोन ऑपरेटरला काय म्हणायचं, अँटी कम्युट. याला कधी प्लसने डिनोट करता किंवा प्लसने डिनोट नाही केलं तरी चालतंय. ओके, मग तुमची डेफिनेशन क्लिअर झाली असेल की जर प्रोडक्ट ए कॅप बी कॅप इज इक्वल टू बी कॅप ए कॅप असेल दोन ऑपरेटरचा, तर ऑपरेटर्स काय आहेत, कम्युट आहेत. म्हणजेच कम्युटेटर ऑफ ए कॅप बी कॅप इज इक्वल टू 0. आणि जर का ए कॅप बी कॅपची व्हॅल्यू मायनस बी कॅप ए कॅप असेल तर ते ऑपरेटर्स काय आहेत, अँटी कम्युट आहे. म्हणजेच कर्ली ब्रॅकेट ए कॅप बी कॅप इज इक्वल टू 0 आहे. तर ह्या दोन डेफिनेशन्स आहेत, एक कम्युटेटर आणि अँटी कम्युटेटरची. याला व्यवस्थित क्लिअरली लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर काही प्रॉपर्टीज आहेत बघा कशाच्या, कम्युटेटर ब्रॅकेटच्या. काय आहे, प्रॉपर्टी. ईच अँड एव्हरी प्रॉपर्टी तुम्ही केअरफुली बघायची आहे. पहिली प्रॉपर्टी आहे बघा, कुठलाही एखादा ऑपरेटर हा स्वतःसोबत कम्युट करत असतो इज इक्वल टू 0. याला आपण काय म्हणत असतो, सेल्फ कम्युटेटर. सेल्फ कम्युटेटर ही डेफिनेशन तुम्ही या, म्हणजे हा जो कम्युटेटर आहे हा तुम्ही या डेफिनेशन सेल्फ प्रूव्ह करू शकता. कुठली डेफिनेशन ही, ओके, याच्यामध्ये काय तुम्ही पुट करू शकता, ए कॅप कॉमा ए कॅप इज इक्वल टू ए कॅप कॉमा ए कॅप. हे काय होऊ शकतं, तुम्ही कम्युटेटर त्या ऑपरेटरचे स्वतःसोबत कम्युटेशनची डेफिनेशन प्रूव्ह करू शकता. आणखी सेकंड प्रॉपर्टी काय कम्युटेटरची, तो कम्युटेटर ब्रॅकेट कम्युटेटर ऑफ ऑपरेटर ए कॅप आणि फंक्शन ऑफ ए कॅप दोन्ही एकमेकांसोबत कम्युट करत असतात. आता फंक्शन ऑफ ए कॅप म्हणजे काय, सपोज करू आपण फंक्शन ऑफ ए कॅप म्हणजे काय तर बघू. हे बघण्यासाठी एक बघा, सपोज करायचं ए कॅप हा ऑपरेटर आहे डी बाय डी एक्स. मग फंक्शन ऑफ ए कॅप काय बनेल रे बा, एक्झाम्पलमध्ये आपण ई रेस टू दी पॉवर डी बाय डी एक्स हा एक फंक्शन ऑफ ए कॅप असेल, किंवा एफ ऑफ डी बाय डी एक्स आपण काय फंक्शन. तर तो ए कॅप ऑपरेटर आणि त्या ए कॅप ऑपरेटरचा फंक्शन एकमेकांसोबत कम्युट करत असतात. ही सेकंड प्रॉपर्टी. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी काय, तर कुठलाही ऑपरेटर आहे ए कॅप आणि एखादा कॉन्स्टंट आहे ए, हे एकमेकांसोबत कम्युट करत असतात. यामध्ये स्मॉल ए काय आहे, कॉन्स्टंट आहे. ए काय आहे, कॉन्स्टंट आहे. त्यानंतर चौथी प्रॉपर्टी आहे कम्युटेटरची, ए कॅप स्मॉल ए कॉन्स्टंट आहे आणि ऑपरेटर आहे बी कॅप. तर हा जो कॉन्स्टंट आहे हा कॉन्स्टंट काय होतो, कम्युटेटरच्या बाहेर येतो. म्हणजे बघा, ए इंटू कम्युटेटर ऑफ ए कॅप कॉमा बी कॅप. ए हा कॉन्स्टंट काय होतो, कम्युटेटरच्या बाहेर येतो. ह्या झाल्या 4 प्रॉपर्टीज. त्यानंतर आणखी पाचवी प्रॉपर्टी, प्रॉपर्टी नंबर 5 काय आहे, कम्युटेटर ऑफ ए कॅप बी कॅप या कम्युटेटरची, याच्या कम्युटेटरची व्हॅल्यू मायनस कम्युटेटर ऑफ बी कॅप कॉमा ए कॅप एवढेच. ही खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. यावरून तुम्हाला कळेल की काय ए कॅप आणि बी कॅपची ऑर्डर किती मॅटर करते ते. ओके, 6 नंबरची प्रॉपर्टी आहे की कम्युटेटर ऑफ ए कॅप कॉमा बी कॅप प्लस सी कॅप इज इक्वल टू असतो कम्युटेटर ऑफ ए कॅप कॉमा बी कॅप प्लस कम्युटेटर ऑफ ए कॅप कॉमा सी कॅप. ओके, इथं बाय द लिनियर ऑपरेटर्स लिनियर असतात. लिनियर ऑपरेटरची सरळ सरळ डेफिनेशन आपण कम्युटेटरमध्ये एक्सपांड केली. ओके, ए कॅप प्लस बी कॅप कॉमा सी कॅप, याला पण कसं लिहू शकतो आपण, कम्युटेटर ऑफ ए कॅप सी कॅप प्लस कम्युटेटर ऑफ बी कॅप कॉमा सी कॅप. ओके, 6 आणि 7 डेफिनेशन आयडेंटिकल आहेत सिम्पली. आता 8 नंबरची डेफिनेशन जी आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे. 8 नंबरची डेफिनेशन काय, कम्युटेटरची ए कॅप कॉमा बी कॅप सी कॅप. याला कम्युटेटरला कसं लिहिसान रे मग, याला लिहिसान जो बी लेफ्ट हँड साईडला आहे ना, बाहेर इकडून लेफ्ट हँड साईडला बाहेर काढायचा, उरलेल्या 2 क्वांटिटीचा कम्युटेटर प्लस सी राईट हँड साईडला आहे, तो राईट हँड साईडला बाहेर काढायचा आणि उरलेल्या 2 क्वांटिटीचा कम्युटेटर. ओके, हा आहे कम्युटेटर ऑफ ए कॅप कॉमा बी कॅप सी कॅपला एक्सपांड करण्याचा फॉर्म्युला. तर फॉर्म्युला नंबर 8 आणि फॉर्म्युला नंबर 9 ही पण ही 6 आणि 7च्या कंपॅरिझन मध्ये इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. या 2 फॉर्म्युल्यावर बेस भरपूर वेळा सेट नीट गेट सगळ्या एक्झाम मध्ये क्वेश्चन्स आलेले आहेत. तर तुम्ही सिम्पली या प्रॉपर्टीला बघायचं की आपण एक्सपांड कशा पद्धतीने केले. जो ज्या साईडला आहे तो त्या साईडलाच कम्युटेटरच्या काय आलेलं बाहेर आलेला आहे. बी कॅप इंटू कम्युटेटर ऑफ ए कॅप सी कॅपला तुम्ही ए कॅप सी कॅप इंटू कम्युटेटर ऑफ बी कॅप लिहू शकत नाही. ओके, ऑर्डर खूप मॅटर करते यामध्ये कम्युटेशन अल्जेब्रामध्ये. म्हणून मी काय केलेलं आहे, तर यामध्ये जो प्रोडक्टमध्ये क्वांटिटी ज्या साईडला आहे ती त्या साईडला काय केली, कम्युटेशनच्या बाहेर काढलेली आहे.
प्रॉपर्टी नंबर 8 आणि प्रॉपर्टी नंबर 9 मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर प्रॉपर्टी नंबर 10. प्रॉपर्टी नंबर 10 काय सांगते की फंक्शन ऑफ ए कॅप इंटू ए कॅप, फंक्शन ऑफ ए कॅप इंटू ए कॅप किंवा फंक्शन ऑफ ए कॅप इंटू ऑपरेटर बी कॅप. याला कसं लिहू शकतो आपण? ए कॅप ऑपरेटरच्या फंक्शनचा विथ रिस्पेक्ट टू ऑपरेटर ए कॅप डेरिव्हेटिव्ह आणि ब्रॅकेटमध्ये कम्युटेटर ऑफ ए कॅप बी कॅप, कम्युटेटरमध्ये ब्रॅकेटमध्ये ए कॅप आणि बी कॅप. बघा याला कसं लिहू शकतो आपण? एक्झाम्पल घ्या. याला असं लिहू शकतो आपण, ए कॅपचं फंक्शन म्हणजे काय तर ए स्क्वेअर बी कॅप. याला कसं लिहू शकतो आपण? या ए स्क्वेअर ऑपरेटरचा विथ रिस्पेक्ट टू ए डेरिव्हेटिव्ह आणि ऑपरेटर ए कॅप बी कॅप. ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ट्वाइस ए कॅप इंटू ब्रॅकेटमध्ये ए कॅप कॉमा बी कॅप. याला तुम्ही 8-9 नंबरच्या डेफिनेशन सुद्धा सॉल्व्ह करू शकता किंवा 10 नंबरच्या प्रॉपर्टीनुसार सुद्धा सॉल्व्ह करू शकता. ओके, त्यानंतर आहे ऑपरेटर ए कॅप इंटू फंक्शन ऑफ बी कॅप. याला कसं लिहू शकतो मी? डिफरन्शिएशन ऑफ फंक्शन ऑफ बी कॅप विथ रिस्पेक्ट टू बी डेरिव्हेटिव्ह आणि ऑपरेटर ए कॅप आणि बी कॅपचा कम्युटेटर. या प्रॉपर्टीज तुम्हाला फर्स्ट स्टेजमध्ये लर्न करण्याला कन्फ्युजन करतील, समजण्यास वेळ लागेल. बट एकदा तुम्हाला या 12-13 प्रॉपर्टी लक्षात आल्या तर तुम्ही कम्प्युटेशन अल्जेब्राचे मास्टर बनून जाल. त्यावर आलेला कुठलाही क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके, 12 नंबरची प्रॉपर्टी आहे ए ची पॉवर एम बी कॅप, कम्युटेटर ऑफ ए ची पॉवर एम बी कॅप हा बनतो एम ए ची पॉवर एम -1 ए कॅप आणि बी कॅपचं कम्युटेटर. प्रॉपर्टी नंबर 13 आहे कम्युटेटर ऑफ ए कॅप आणि बी कॅपची पॉवर एन, हा मिळतो एन बी कॅपची पॉवर एन -1 कम्युटेटर ऑफ ए कॅप कॉमा बी कॅप. सिम्पली आपण 12 आणि 13ला काय केलं आहे? 10 आणि 11च्या प्रॉपर्टीना एक्सपांड केलं, फक्त फंक्शन यूज न करता आपण तिथे काहीतरी पर्टिक्युलर स्पेसिफिक व्हॅल्यूज घेतलेले आहेत. तर ह्या ज्या आहेत 13 प्रॉपर्टीज कशाच्या? कम्युटेटरच्या. ह्या प्रॉपर्टीज तुम्ही व्यवस्थित केअरफुली लक्षात ठेवायच्या आहे. त्यानंतर एक आहे बघा 14 नंबरची जॅकोबियन आयडेंटिटी प्रॉपर्टी, ती पण ओळखून घ्या. कम्युटेटर ऑफ ए कॅप कॉमा कम्युटेटर ऑफ बी कॅप सी कॅप प्लस कम्युटेटर ऑफ बी कॅप कॉमा सी कॅप ए कॅप कॉमा ए कॅप प्लस कम्युटेटर ऑफ सी कॅप कॉमा ए कॅप बी कॅप. तुम्ही जर बघसाल तर ब्रॅकेटमधल्या प्रॉपर ऑपरेटर जे आहेत फक्त काही सायक्लिकली रोटेट केलेले आहेत. या सर्वांची व्हॅल्यू असते 0. ही जी आहे ही काय आहे? जॅकोबीज. काय आहे? जॅकोबीज आयडेंटिटी. 14 प्रॉपर्टी व्यवस्थित पॉज करून नोट करून घ्या. आपण आता प्रॉपर्टीशी रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स घेऊया. बघा किंवा काही नोट म्हणून पॉईंट लिहून घ्या. नोट काय आहे की कॉम्युटेशन ऑफ एक्स आय कॅप कॉमा पी जे कॅप ची व्हॅल्यू असते आय एच क्रॉस डेल्टा आय जी. आता हे एक्स आय आणि पी जे म्हणजे काय? डेल्टा आय जीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. डेल्टा आय जी काय असतो? डेल्टा आय जीच्या व्हॅल्यू 2 असतात. एक असते 1 ज्यावेळेस आय आणि जे इक्वल असतात आणि असते 0 ज्यावेळेस आय आणि जे अनइक्वल असतात. एक्स आय म्हणजे काय? तर बघा आय ची व्हॅल्यू जर 1 असेल तर x1 म्हणजे असतो एक्स कॅप, p1 कॅप म्हणजे असतो px. ओके, x2 म्हणजे असतो y कॅप आणि p2 म्हणजे असतो py कॅप. आता डोक्यावर हॅट म्हणजे काय? तर ऑपरेटर. ओके, x3 म्हणजे काय? तर z कॅप आणि p3 म्हणजे काय? तर pz कॅप. आता या व्हॅल्यू p1 x1 x2 x3 p1 p2 p3 तुम्ही जर यामध्ये पुट केल्या तर तुम्हाला 6 कम्युटेशन्स वेगवेगळे 6 कम्युटेशन्स रिलेशन मिळतील. ज्यावेळेस हे 1 1 असतील म्हणजे x px ऑपरेटरची व्हॅल्यू काय असते? IH क्रॉस. x px ची व्हॅल्यू काय असते? IH क्रॉस. y py ची व्हॅल्यू काय असते? IH क्रॉस. z pz कम्युटेशनची व्हॅल्यू काय असते? IH क्रॉस. जर x आणि py असेल तर i आणि j अनइक्वल आहेत, सो याची व्हॅल्यू काय मिळते? 0. y आणि z असेल तर 0, z आणि x असेल तर 0. ओके, म्हणून या सर्व प्रॉपर्टीजला काय केलं आपण? फक्त एका सिंपल फॉर्म्युल्यामध्ये समराइज केलेला आहे. हा फॉर्म्युला भरपूर वेळा विचारतात. ओके, भरपूर वेळा विचारतात. एक्झाम मध्ये क्वेश्चन्स कसा विचारतात की कम्युटेशन्स ऑफ एक्स कॅप कॉमा पी एक्स कॅप याची व्हॅल्यू काय आहे? मग सरळ तुम्हाला त्या अगोदरच्या डेफिनेशन लिहून दिली आलं पाहिजे. याची व्हॅल्यू असते IH क्रॉस. जर का तुम्हाला असं विचारलं की एक्स कॅप आणि पी वाय कॅप, इथं कळतं की हा एक्स म्हणजे 1 आहे आणि वाय म्हणजे 2 आहे.
आयने जे अनइक्वल आहे सो याची व्हॅल्यू 0. 3 नंबर एक्स कॅप आणि पी झेड कॅप हे दोन्ही डिफरंट आहे सो याची व्हॅल्यू पण 0. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता आय जे के च्या 1 2 3 व्हॅल्यू पुट अप करून काय करू शकता 9 कम्युटेशन रिलेशन कॅल्क्युलेट करू शकता. ओके 9 कम्युटेशन रिलेशन कॅल्क्युलेट करू शकता. एक्झाम्पल एक घ्यायचं 4 नंबरचं. 4 नंबरचं एक्झाम्पल म्हणजे काय, एक आहे ऑपरेटर एक्स कॅप आणि पी एक्स कॅपचा स्क्वेअर. आता यामध्ये काय पी एक्स कॅप स्क्वेअर याला तुम्ही दोन वेने सॉल्व्ह करू शकता. एक पहिला वे बघू आपण काय, या पी एक्स कॅपचा विथ रिस्पेक्ट टू पी एक्स डेरिव्हेटिव्ह आणि उरलेल्या दोन क्वांटिटीचा कम्युटेटर. तर पी एक्स कॅप स्क्वेअरचा विथ रिस्पेक्ट टू पी एक्स डेरिव्हेटिव्ह काय मिळेल, हा मिळेल तुम्हाला ट्वाइस पी एक्स कॅप आणि एक्स कॅप कॉमा पी एक्स कॅप या कम्युटेटरची व्हॅल्यू आपण आता तेच काढली किती आहे आय एच क्रॉस. हे काय मिळू शकतो तुम्हाला 2 इंटू पी एक्स कॅप आय एच क्रॉस म्हणजे ट्वाइस आय एच क्रॉस आणि पी एक्स कॅप ही व्हॅल्यू आहे या कम्युटेटरची. एक तर तुम्ही याला अशा डिफिनेशनला सॉल्व्ह करू शकता किंवा यालाच कसं करू शकता एक्सपांड एक्स कॅप पी एक्स स्क्वेअरला पी एक्स कॅप इंटू पी एक्स कॅप आणि याला तुम्ही ए कॅप कॉमा बी कॅप सी कॅप या डिफिनेशनला जर एक्सपांड जरी केलं तर तुम्हाला हेच आन्सर मिळेल. ओके हे झालं कम्युटेटर ऑफ एक्स कॅप कॉमा पी एक्स कॅप स्क्वेअरचं एक्सपान्शन. ओके फक्त काय केलं आहे सिम्पली ज्या आपण 12-13 प्रॉपर्टी लिहिलेल्या ऑपरेटरच्या त्या प्रॉपर्टीचा एका प्रॉपर्टीचा यूज केला आहे. ओके 5 नंबरचं एक्झाम्पल काय आहे एक्स कॅप स्क्वेअर कॉमा पी एक्स कॅप स्क्वेअर एक्स कॅप स्क्वेअर कॉमा पी एक्स कॅप स्क्वेअर. आता यामध्ये कसं होतं करायचं बघा, एक्स कॅप स्क्वेअर म्हणजे काय तर हा आहे एक्स कॅप कॉमा एक्स कॅप इंटू एक्स कॅप आणि हा पी एक्स कॅप स्क्वेअर. या एक्स कॅप इंटू एक्स कॅपला याला सेपरेट करायचं परत एक्स कॅप इंटू कम्युटेटर ऑफ एक्स कॅप पी एक्स कॅप स्क्वेअर प्लस एक्स कॅप इंटू पी एक्स कॅप स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर एक्स कॅप. आता याला आपण आत्ताच सॉल्व्ह केलं, याची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, हा मिळाला एक्स कॅप इंटू याची व्हॅल्यू मिळाली ट्वाइस आय एच क्रॉस पी एक्स कॅप. परत इथे काय मिळाली याची व्हॅल्यू ट्वाइस आय एच क्रॉस पी एक्स कॅप इंटू एक्स कॅप. आता बघायचं आहे की एक्स कॅप आणि पी एक्स कॅप आणि पी एक्स कॅप एक्स कॅप 2 इंटू 2 आणि 2 टाइम्स 4 असं नाही, यामध्ये फक्त 2 एक्स आय एच क्रॉस कॉमन निघेल, बाकी ऑर्डर ऑपरेटरची तशीच ठेवायची. काय आहे एक्स कॅप पी एक्स कॅप प्लस पी एक्स कॅप पी एक्स कॅप. जर तुम्ही याला दोन्हीला प्रोडक्ट सेम आहेत वा कम्युट करून जर का तुम्ही याला 4 आय एच क्रॉस एक्स कॅप पी एक्स कॅप लिहिलं तर तुमचा आन्सर काय होईल रॉंग मिळेल. तर करेक्ट आन्सर कुठपर्यंत असेल मग फक्त इथपर्यंत. ओके असं याला ऍड करायचं नाही, कम्युटेटर अल्जेब्रा या ॲडिशनला परमिशन देत नाही. ओके तर बघा हे झाले काही एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. एक बघा नेटमध्ये एक्झाम्पल आलेलं आहे, काय आहे दिलेलं क्वेश्चन्स आहे CSIR नेटमध्ये आलेला की कम्युटेशन्स ऑफ एक्स कॅप कॉमा पी कॅपची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला आय, एक्स कॅप पी कॅप या कम्युटेटरची व्हॅल्यू दिलेला आहे आर आणि विचारलेला आहे एक्स कॅप e टू दी पॉवर मायनस पी कॅप कॉमा पी कॅप ऑपरेटरची व्हॅल्यू काय आहे तेही विचारलेलं आहे. हा नेटमध्ये आलेला 3.5 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ओके तर बघा याला कसं सॉल्व्ह करायचं, जी काढायचं आहे ते घ्यायचं आहे एक्स कॅप e टू दी पॉवर मायनस पी कॅप इंटू पी कॅप. हा काय आहे तर पी कॅप ऑपरेटरचा फंक्शन आहे. याला कसं सॉल्व्ह करू शकतो आपण, पी कॅप ऑपरेटरच्या फंक्शनचा विथ रिस्पेक्ट टू पी कॅप डेरिव्हेटिव्ह आणि ए कॅप ऑपरेटर आणि पी कॅप ऑपरेटरचा कम्युटेटर. तर फंक्शन ऑफ पी कॅप मध्ये व्हॅल्यू पुट अप करायची सिम्पली डे बाय डी पी कॅप ऑफ काय आहे फंक्शन ई टू दी पॉवर ऑफ पी कॅप इंटू पी कॅप आणि एक्स कॅप आणि पी कॅपचं कम्युटेटरची व्हॅल्यू सिम्पली आहे. आता याच्यामध्ये पीचे दोन फंक्शन्स आहेत प्रोडक्ट, पहिला फंक्शन जसाच्या तसा, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू पी 1, मग नंतर पी कॅप तसा एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह ई टू दी पॉवर मायनस पी कॅप आणि पी कॅपचा विथ रिस्पेक्ट टू पी -1 आणि इकडे ब्रॅकेटच्या बाहेर आय कॅप. ई टू दी पॉवर मायनस पी कॉमन मिळतो, इथे मिळतो 1 आणि इथे मिळतो मायनस पी कॅप म्हणजेच 1 मायनस पी कॅप ई टू दी पॉवर मायनस पी कॅप इंटू ब्रॅकेटच्या बाहेर आय ही मिळते तुम्हाला व्हॅल्यू एक्स कॅप कॉमा ई टू दी पॉवर मायनस पी कॅप या कम्युटेटरची. सिम्पली काय केलं आपण बस फक्त त्या 12-13 डेफिनेशन ज्या बघितलेल्या होत्या कम्युटेटरच्या त्या डेफिनेशन अप्लाय केल्या आणि काय केलं आन्सर काढलं. तशी तुम्हाला सेट नेटमध्ये आलेले भरपूर सारे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स दिसतील, त्या क्वेश्चन्सला तुम्ही काय करू शकता इझिली प्रॉपर्टीजाइज करून सॉल्व्ह करू शकता. ओके त्यानंतर आहे बघा नेक्स्ट कन्सेप्ट नोटमध्ये लिहून घेऊ शकता तुम्ही. नोटमध्ये काय आहे, पहिला आहे एक्सपेक्टेशन व्हॅल्यू किंवा यालाच काय म्हणतात मीन व्हॅल्यू
व्हॅल्यू, एक्सपेक्टेशन व्हॅल्यू कशाची? ऑफ ऑपरेटर. कुठलाही एखादा ऑपरेटर आहे त्या ऑपरेटरची जर का तुम्हाला एक्सपेक्टेशन व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू जर काढायची असेल तर सगळ्यात पहिलं कधी तुम्हाला मीन व्हॅल्यू किंवा एक्सपेक्टेशन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा असा क्वेश्चन विचारेल तर तुम्हाला एक वेव्ह फंक्शन दिलेलं राहील केट साय. हे काय राहील? वेव्ह फंक्शन u1, वेव्ह फंक्शन u1 आणि ज्या ऑपरेटरची काढायची ते ऑपरेटर सुद्धा काय राहील? दिलेला राहील. या ऑपरेटर आहे एका ऑपरेटरची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू आपण डिनोट करत असतो या सिम्बॉलनं. हा कशाचा आहे? ऑपरेटर ए कॅपची मीन व्हॅल्यू किंवा ऑपरेटर ए कॅपची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याचा सिम्बॉल आहे. याला कसं कॅल्क्युलेट करतो आपण? इंटिग्रेशन ओव्हर ऑल स्पेस. इंटिग्रेशन ओव्हर ऑल स्पेस. ऑल स्पेस इंटिग्रेशन म्हणजे काय? तर 1 डायमेन्शन असेल तर एक्सची लिमिट -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी. 3 डायमेन्शन असेल तर r θ φ मध्ये काय करायचं? ऑल स्पेस इंटिग्रेशनला एक्सपांड करायचं. ओके. साय स्टार हे जे वेव्ह फंक्शन दिलेलं राहील त्या वेव्ह फंक्शनचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट तो ऑपरेटर ए कॅप इंटू साय आणि 3 डायमेन्शन इंटिग्रंट डी टॉ डिवायडेड बाय इंटिग्रेशन ओव्हर ऑल स्पेस आणि त्या वेव्ह फंक्शनला खाली करायचं आहे नॉर्मलाइज. साय स्टार साय इंटू डी टॉ, साय स्टार साय इंटू डी टॉ. तर ही आहे डेफिनेशन्स. ह्याला द्यायचं इक्वेशन नंबर 1. तुम्हाला कधीही कुठल्याही ऑपरेटरची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू विचारली आहे या पद्धतीने या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करून तुम्ही काय करू शकता? कॅल्क्युलेट करू शकता. ओके. जर क्वेश्चनमध्ये असं म्हणलं असेल की ई केट साय वेव्ह फंक्शन नॉर्मलाइज असेल, केट फाय वेव्ह फंक्शन काय असेल? नॉर्मलाइज्ड असेल. आता नॉर्मलाइज वेव्ह फंक्शन म्हणजे काय? इंटिग्रेशन ओव्हर ऑल स्पेस साय स्टार साय डी टॉ याची व्हॅल्यू असते 1. याची व्हॅल्यू असते 1. मग नॉर्मलाइज वेव्ह फंक्शनसाठी एक्सपेक्टेशन व्हॅल्यू काय मिळेल? सिम्पली डिव्हायडेशन जो डिनॉमिनेटर त्याची व्हॅल्यू मिळेल 1. तुम्हाला हे करावं लागेल इंटिग्रेशन ओव्हर ऑल स्पेस सिम्पली साय स्टार ऑपरेटर ए कॅप इंटू साय डेटा, ऑपरेटर ए कॅप इंटू साय डेटा. याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून तुम्ही त्या वेव्ह फंक्शनची एक्सपेक्टेशन व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकता. ओके. ही आहे एक्सपेक्टेशन व्हॅल्यूज ॲव्हरेज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला क्वांटम मेकॅनिक्समध्ये. ज्यामध्ये वेव्ह फंक्शन तुम्हाला नॉर्मलाइज दिलेलं असेल, नॉर्मलाइज नसेल दिलेलं तर अगोदरच्या मेथडनं नॉर्मलाइज दिलेलं असेल तर या मेथडनं तुम्ही काय करू शकता? त्याचा आन्सर कॅल्क्युलेट करू शकता. त्यानंतर आहे बघा नेक्स्ट टॉपिक, तो म्हणजे अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम अल्जेब्रा. अँग्युलर मोमेंटम अल्जेब्रा. तर आपण क्लासिकल मेकॅनिक्समध्ये डेफिनेशन बघितलेलं आहे की अँग्युलर मोमेंटम काय असतं? आर बार क्रॉस पी बार. आर बार क्रॉस पी बार. आर बार वेक्टरला कसं लिहू शकतो आपण? आर बार वेक्टरला लिहू शकतो 3 डायमेन्शन मध्ये एक्स आय कॅप, वाय जे कॅप, झेड के कॅप. पी बारला कसं लिहू शकतो आपण? सिम्पली पी एक्स आय कॅप, पी वाय जे कॅप आणि पी झेड के कॅप. आणि कुठल्या दोन वेक्टरच्या क्रॉस प्रोडक्टला. आणि सिमिलरली जसं आर बार आणि एल पी बारला लिहिलं तसं एल बारला सुद्धा आपण कंपोनंट फॉर्म मध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकतो. एल एक्स आय कॅप, एल वाय जे कॅप आणि एल झेड के कॅप. मग हा जो वेक्टर प्रोडक्ट आहे या वेक्टर प्रोडक्टला एक्सपांड कसं करतो आपण? याचे डेफिनेशन्स बाय डेफिनेशन्स आपण एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार याला काय करू शकतो? डिटर्मिनंटच्या फॉर्मॅटमध्ये आय जे चे कंपोनंट जर का आपल्याला इक्वेट करायचे असतील तर या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करू शकतो. व्हॅल्यू यामध्ये पुट करायची म्हणजे काय? लेफ्ट हँड साईडला एल बारची व्हॅल्यू पुट अप करायची एल एक्स आय कॅप, एल वाय जे कॅप, एल झेड के कॅप. राईट हँड साईडला दोन वेक्टरच्या क्रॉस प्रोडक्टला कसं एक्सपांड करू शकतो आपण? दोन वेक्टरच्या क्रॉस प्रोडक्टला एक्सपांड करण्याचा फॉर्म्युला आहे बघा. आय कॅप, जे कॅप, के कॅप. पहिल्या वेक्टरचे कंपोनंट एक्स वाय झेड, दुसऱ्या वेक्टरचे कंपोनंट पी एक्स पी वाय आणि पी झेड. या डिटर्मिनंटला सॉल्व्ह करायचं दोन्ही साईडचे कंपोनंट. इथे लिहितो मी आफ्टर सॉल्विंग. आता 3 डायमेन्शनचा 3x3चा डिटर्मिनंट तुम्ही कसं सॉल्व्ह करायचा हे मॅथमॅटिकलमध्ये शिकलेले आहात. तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर जर का एक्स वाय झेडचे कंपोनंट आय जे के इक्वेट केले तर तुम्हाला मिळेल एल एक्सची व्हॅल्यू मिळेल एक्स इज इक्वल टू वाय पी झेड मायनस झेड पी वाय, एल वाय इज इक्वल टू झेड पी एक्स मायनस एक्स पी झेड आणि एल झेड इज इक्वल टू एक्स पी वाय मायनस वाय पी एक्स. तुम्ही जर केअरफुल ऑब्झर्व करता यामध्ये बघा एक सायक्लिक ऑर्डर आहे. एक सायक्लिक ऑर्डर एक्स असताना वाय झेड मायनस झेड वाय, वाय असताना झेड पी एक्स मायनस एक्स पी झेड, झेड असताना एक्स पी वाय मायनस वाय पी एक्स. यामध्ये सायक्लिक ऑर्डर आहे. याला लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला काही जास्त अवघडही जाणार नाही. बट क्वांटम मेकॅनिक्समध्ये काय असतं? बट इन क्वांटम मेकॅनिक्स वाय जो असतो
तो वाय ऑपरेटर असतो, पी वाय जो असतो तर पी वायची व्हॅल्यू असते मायनस आय एच क्रॉस डी बाय डी वाय, आणि आपण काय असतो ऑपरेटर असतो. आपण वायचं घेतलेलं आहे, असंच एक्स साठी असेल, असंच झेड साठी असेल. ओके, तर मग यामध्ये वाय ऑपरेटरच्या ठिकाणी जिथे वाय असेल तिथे वाय कॅप, जिथे झेड असेल तिथे झेड कॅप, एक्स असेल तर एक्स कॅप, पी एक्स पी वाय पी झेडच्या सिलेंडरच्या व्हॅल्यू जर पुट केल्या तर क्वांटम मेकॅनिक्समध्ये तुम्ही एल बार अँग्युलर मोमेंटमच्या एल एक्स एल वाय एल झेड या 3 ऑपरेटरच्या व्हॅल्यू मिळतील. त्या व्हॅल्यूज कशा लिहू शकतो आपण, त्या व्हॅल्यूज कशा लिहू शकतो आपण, एल एक्स कॅप ऑपरेटर मिळेल तुम्हाला मायनस आय एच क्रॉस ब्रॅकेटमध्ये वाय कॅप डी बाय डी झेड मायनस झेड कॅप डी बाय डी वाय मायनस झेड कॅप डी बाय डी वाय. एल वाय कॅप मिळेल मायनस आय एच क्रॉस झेड कॅप डी बाय डी एक्स मायनस एक्स कॅप डी बाय डी झेड, आणि एल झेड कॅप मिळेल तुम्हाला मायनस आय एच क्रॉस एक्स कॅप डी बाय डी वाय मायनस वाय कॅप डी बाय डी एक्स. याला तुम्ही सिमिलरली सायक्लिकली एक्स कॅप विचारलं असताना वाय कॅप डी बाय डी झेड मायनस झेड कॅप डी बाय डी वाय सायक्लिक ऑर्डरने याला लक्षात ठेवू शकतात. सायक्लिक ऑर्डरने याला काय करू शकतात, लक्षात ठेवू शकतात. ओके, हे तुमच्या लक्षात राहणं खूप गरजेचं आहे, कारण याच्यावर वीस लास्ट टाइम सीटमध्ये सुद्धा क्वेश्चन आलेला होता आणि नेटमध्ये सुद्धा क्वेश्चन आलेला होता. ओके, या एल एक्स एल वाय एल झेडच्या कंपोनंटच्या काही प्रॉपर्टीज आहेत बघा. काही प्रॉपर्टीज काय, त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आहे की कम्युटेशन ऑफ एल आय कॉमा एल जे, एल आय कॅप एल जे कॅप याची व्हॅल्यू असते आय एच क्रॉस इप्सिलॉन आय जे के, आय एच क्रॉस इप्सिलॉन आय जे के. आता यामध्ये इप्सिलॉन आय जे के म्हणजे काय, ही प्रॉपर्टी नेमकी काय सांगते, याचं एक्सपान्शन इकडे बघा काय, इप्सिलॉन आय जे के जो आहे हा आहे 3 डायमेन्शन टेन्सर, याच्या व्हॅल्यूज असतात 3. एक असते 1 इप्सिलॉन आय जे के इंटू एल के, इप्सिलॉन आय जे के इंटू एल के. ओके, या इप्सिलॉन आय जे केच्या व्हॅल्यूज असते 3. एक असते 1 किंवा ज्यावेळेस आय जे आणि के हे काय असतात, सायक्लिक असतात. -1 असते ज्यावेळेस आय जे के सायक्लिक असतात, हे नॉन सायक्लिक असतात. आणि 0 असते ज्यावेळेस आय इज इक्वल टू जे असतो, त्यावेळेस आय इज इक्वल टू जे असतो त्यावेळेस काय असतात, हे 0 असतात. आय इज इक्वल टू जे किंवा एनी टू सेम याला म्हणू शकतो आपण, एनी टू सेम. आता हा इप्सिलॉन आय जे के आणि ह्या डेफिनेशनला कसं एक्सपांड करायचं, लक्षात तुम्हाला ही डेफिनेशनच ठेवायची, याला एल जी इज इक्वल टू आय एच क्रॉस इप्सिलॉन आय जे के एल के. ही डेफिनेशन एक्सपांड कशी करायची फक्त तर बघा, सपोज करायचं एल आय आहे तुमचा L1, L1 म्हणजे काय तर एल एक्स, L1 म्हणजे काय एल एक्स, एल जे आहे L2, L2 म्हणजे काय एल वाय. आता आय आणि जे काय झाले, सायक्लिकली झाले, आय एक्स जे वाय. आय जे के सायक्लिक ऑपरेशन कसं आहे, आय नंतर येत असतो जे, त्यानंतर येत असतो के. आय जे केची ही सायक्लिक ऑर्डर आहे, याला व्यवस्थित लिहा. आय जे केची सायक्लिक ऑर्डर काय असते, आय जे आणि के हे सायक्लिक ऑपरेटर कसे आहे बघा, इथे असतो आय, हा आहे जे आणि हा आहे के. आय नंतर जे, जे नंतर के, के नंतर आय, ही काय सायक्लिक ऑर्डर आहे. याच्या रिव्हर्स जर का असेल अशी, पहिला जे आहे नंतर आय आहे, जे आय नंतर के आणि के नंतर जे, काय नॉन सायक्लिक ऑर्डर आहे. ओके, मग जर कम्युटेशन मध्ये सायक्लिक ऑर्डर असेल, सायक्लिक ऑर्डर म्हणजे एल आयच्या ठिकाणी असेल एल एक्स, एल वायच्या एल जेच्या ठिकाणी असेल एल वाय. म्हणजे काय झाला, पहिला आय नंतर जे, आयला एल आयला काय लिहिलं आपण एल एक्स, एल जेला काय लिहिलं एल वाय. या कम्युटेशनला त्याची व्हॅल्यू काय माहिती तुम्हाला, आय एच क्रॉस इप्सिलॉन आय जे के. ही आय जे के काय झाली, सायक्लिक झाली, त्याची व्हॅल्यू मिळणार इप्सिलॉन आय जे के टेन्सरची व्हॅल्यू मिळणार 1, आणि के म्हणजे काय तर तिसरा तुमचा एल झेड, मग याची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला एल झेड कॅप. याची व्हॅल्यू मिळेल एल झेड कॅप, एल एक्स कॉमा एल वाय इज इक्वल टू आय एच क्रॉस एल झेड. ही झाली स्टँडर्ड डेफिनेशन तयार. कशावरून डिराईव्ह केली आपण ती, यावर. कशावरून डिनोट केली, यावर. म्हणजे तुम्हाला 9 वेगवेगळे रिलेशन लक्षात ठेवण्याची गरज आहे का नाही, तर तुम्ही फक्त सिम्पली हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कम्युटेशन अल्जेब्रामध्ये हा फॉर्म्युला तुम्हाला भरपूर वेळा युजफुल होणार आहे. ओके, भरपूर वेळा युजफुल ठरणार आहे. जसा एल आय एल जे मध्ये लिहिला तसा सिमिलर दुसरा फॉर्म्युला आहे कशामधला, एक्स आय कॉमा एल जे, याची पण व्हॅल्यू असते आय एच क्रॉस एप्सिलॉन आय जे के इंटू
एक्स के इंटू एक्स के. याचं एक्सपान्शन तसंच जसं आपण मागचं एक्सपान्शन घेतलं तसं सिमिलरली आहे पी आय, पी जी नाही, पी आय कॅप कॉमा एल जे कॅप इज इक्वल टू आहे आय एच क्रॉस एप्सिलॉन आय जे के आणि पी के, एप्सिलॉन आय जे के आणि पी के. फॉर एक्झाम्पल आता हे फॉर्म्युले कशी लिहायचे, जर का असं असेल एक्स कॅप आणि एल एक्स कॅप, एक्स कॅप आणि एल एक्स कॅप. आता एक्स म्हणजे काय, आयची व्हॅल्यू 1 आणि एल एक्स म्हणजे काय, जीची व्हॅल्यू पण 1. आय आणि जी दोन्ही 1 आहेत. आपण ह्या एप्सिलॉन आय जे केच्या डेफिनेशन वरून काय लिहिलं, जर का कुठल्या दोन व्हॅल्यू इक्वल असतील तर याची व्हॅल्यू मिळते 0. बस ही व्हॅल्यू यामध्ये पुटअप करायची म्हणजे याची व्हॅल्यू 0. कुठल्याही प्रकारचं प्रूफ न करता तुम्ही सिमिलर याचा आन्सर सांगू शकता. ही झाली शॉर्ट ट्रिक्स याची. सिमिलरली इथं जर का एक्स कॅप आणि एल वाय कॅप असेल, एक्स कॅप आणि एल वाय कॅप असेल, एक्स कॅप म्हणजे काय तर एक्स आयची व्हॅल्यू झाली x1, वाय म्हणजे L2, 1 आणि 2 हे काय झाले सायक्लिक, पहिला 1 दुसरा 2, सायक्लिक ऑर्डर झाली. म्हणजे याची व्हॅल्यू काय असेल आय एच क्रॉस आणि तिसरा x3 म्हणजे के कॅप, के कॅप म्हणजे झेड कॅप. एक्स के म्हणजे काय x3 म्हणजे झेड कॅप. कुठल्याही प्रकारचं सोल्युशन न करता, सॉल्व्ह न करता आपण काय केलं, सिम्पली एप्सिलॉन आय जे के टेन्सरची व्हॅल्यू आणि आय एन जेच्या एक्सपान्शन नुसार काय केलं, अकोमोडेशन अल्जेब्राच्या फॉर्म्युलेजना डिराईव्ह केलं. ओके, काय केलं यांना डिराईव्ह केलेलं आहे. सिमिलर वेनं तुम्ही असे कुठल्याही फॉर्म्युल्याला काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. याची 9 कॉम्बिनेशन आणि याची 9 कॉम्बिनेशन आणि ह्या याला एल जीचे 9 कॉम्बिनेशन, म्हणजे असे नंतर 27 कॉम्बिनेशनला आपण काय केलं, सिम्पली 3 फॉर्म्युल्यामध्ये रिड्यूस केलंय. हेच काय असतं, अशा शॉर्ट ट्रिक्स असतात. खूप सारे फॉर्म्युले डिराईव्ह न करता एका सिंगल ट्रिकनं आपण काय करू शकतो, मल्टिपल फॉर्म्युल्याजना काय करू शकतो, लक्षात ठेवू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे या चॅप्टरचा, तो म्हणजे वेव्ह फंक्शन. काय आहे, वेव्ह फंक्शन. आता वेव्ह फंक्शन म्हणजे काय बघा, क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये आपल्याला कुठल्या एखादं पार्टिकल इन क्लासिकल मेकॅनिक्स, तुम्हाला थोडंसं वेव्ह फंक्शनचं बिहेवियर सांगतो. वेव्ह फंक्शन काय गरजेचं आहे इन क्लासिकल मेकॅनिक्स. क्लासिकल मेकॅनिक्समध्ये बघा, जर आपल्याला कुठल्याही पार्टिकलची पोझिशन आर बार जर माहिती असेल तर आपण त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी विभार करू शकतो. सिम्पली आर बारचा विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह घेऊन त्या व्हेलॉसिटी विभारचा जर का परत डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपण त्या पार्टिकलचा ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट करू शकत होतो. ऍक्सेलरेशन माहिती असेल तर त्या पार्टिकलवरचा फोर्स काढू शकतो आपण, त्या पार्टिकलचा मास इंटू ऍक्सेलरेशन. एकदा फोर्स माहिती झालं तर फोर्सवरून वर्क डन काढू शकत होतो, फोर्सवरून पोटेन्शियल काढू शकत होतो, पोटेन्शियल फोर्सवरून कायनेटिक एनर्जी वगैरे वगैरे सगळे फॉर्म्युले. म्हणजे इन शॉर्ट जर का तुम्हाला पोझिशन माहिती झाली आर बार क्लासिकल मेकॅनिक्समध्ये तर त्या पार्टिकलचे सगळे बिहेवियर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सिमिलरली क्वांटम मेकॅनिक्समध्ये जर का तुम्हाला त्या पार्टिकलचं वेव्ह फंक्शन माहिती झालं काय साय, क्वांटम मेकॅनिक्समध्ये तुम्हाला जर त्या पार्टिकलचं वेव्ह फंक्शन साय माहिती झालं तर तुम्ही त्या पार्टिकलचं होल बिहेवियर काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. ही वेव्ह फंक्शन जर का तुम्हाला माहिती झालं क्वांटम मेकॅनिक्समध्ये तर जसं क्लासिकल मेकॅनिक्समध्ये पोझिशन वेक्टरवरून सर्व फॉर्म्युलेज डिराईव्ह केले, सिमिलरली क्वांटम मेकॅनिक्समध्ये वेव्ह फंक्शनवरून आपण सर्वच्या सर्व फॉर्म्युले डिराईव्ह करत असतो. ओके, हे झालं वेव्ह फंक्शनची नीड. वेव्ह फंक्शन आपल्याला क्वांटम मेकॅनिक्समध्ये काय गरजेचं असतं. वेव्ह फंक्शन वेगवेगळे असू शकतात. क्वांटम मेकॅनिक्समध्ये कुठले वेव्ह फंक्शन ऍक्सेप्टेबल आहे, त्या ऍक्सेप्टेबल वेव्ह फंक्शनच्या काही कंडिशन्स असतात. त्या कंडिशन आपण बघू आणि त्याचे काही एक्झाम्पल पण बघा. सगळ्यात पहिलं वेव्ह फंक्शनचा फिजिकल मिनिंग. वेव्ह फंक्शनचा फिजिकल मिनिंग, हे जे वेव्ह फंक्शन्स आहे जे आपण एक साइन डिनोट करतो याला कुठल्याच प्रकारचा मिनिंग नसतो. नो फिजिकल मिनिंग. वेव्ह फंक्शनला कुठल्याच प्रकारचा फिजिकल मिनिंग नसतो. फिजिकल मिनिंग कशाला असतो तर मॉड साय ऑफ 3 डायमेन्शनमध्ये घेऊ आपण मॉड साय ऑफ आर टी टाइम डिपेंडेंट वेव्ह फंक्शन याचा स्क्वेअर. ही जी व्हॅल्यू आहे याला म्हणतात प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द पार्टिकल. प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द पार्टिकल आणि याची व्हॅल्यू जी असते स्मॉल साय ऑफ आर बार टी, व्हेक्टर आर बार या स्मॉल आर बार या स्क्वेअर. याची व्हॅल्यू ओव्हर ऑल स्पेस याची व्हॅल्यू असते 1 आणि ज्यालाच आपण काय म्हणत असतो नॉर्मलायझेशन कंडिशन. नॉर्मलायझेशन कंडिशन. आता प्रोबॅबिलिटी 1 म्हणजे काय तर ह्या वेव्ह फंक्शनला स्पेसमध्ये
वेव्ह फंक्शन असणाऱ्या पार्टिकलला ऑल स्पेसमध्ये कुठं ना कुठं फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटी 100% ऑल स्पेसमध्ये तो पार्टिकल कुठं ना कुठे प्रेझेंट असेलच. त्यालाच फक्त काय केलं आपण मॅथमॅटिकल फॉर्मॅटमध्ये एका इक्वेशनमध्ये समराइज केलेलं आहे, ज्याला आपण नॉर्मलायझेशन म्हणतो. ओके, या वेव्ह फंक्शन सायला कुठल्याच प्रकारचा फिजिकल मिनिंग नसतो. ओके, मिनिंग कशाला असतो तर मॉड साय ऑफ आर टी स्क्वेअर, ज्याला आपण प्रोबॅबिलिटी डेन्सिटी म्हणतो, किंवाच काय त्या पार्टिकलला फ्री स्पेसमध्ये फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटी, फ्री स्पेसमध्ये फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटी. मॉड साय ऑफ आर टी स्क्वेअर ओव्हर ऑल स्पेस, त्याची व्हॅल्यू काय असते 1. 1 म्हणजे काय, नॉर्मलायझेशन कंडिशन आहे ती काय सांगते की ऑल स्पेसमध्ये पार्टिकलला कुठे ना कुठेतरी फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटी 100% आहे. म्हणजे असं नाही की आपण वेव्ह फंक्शन एखाद्या पार्टिकलचं डिफाईन केलं तर पार्टिकल स्पेसमध्ये एक्झिस्ट करत नाही. ओके, असं होऊ शकत नाही, 100% प्रोबॅबिलिटी असते. मग आता वेव्ह फंक्शनच्या काही ऍक्सेप्टेबल वेव्ह फंक्शनच्या काही प्रॉपर्टीज आहेत, काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन एकदा समजून घेऊ आणि काही एक्झाम्पल घेऊ, ज्या एक्झाम्पलला त्या कंडिशन कशा अप्लाय करायचे ते तुम्हाला काय होईल, क्लिअर होईल. तर बघा काय इथे कंडिशन्स आहेत. कंडिशन्स ऑफ फिजिकली ऍक्सेप्टेबल वेव्ह फंक्शन. आता तुम्हाला डिफरंट टाईपचे वेव्ह फंक्शन दिलेले असतील, तर क्वांटम मेकॅनिक्समध्ये ऍक्सेप्टेबल वेव्ह फंक्शन्स कुठला असेल तर ऍक्सेप्टेबल वेव्ह फंक्शनची पहिली प्रॉपर्टी आहे की वेव्ह फंक्शन साय ऑफ आर टी जो आहे, 3 डायमेन्शनमध्ये वेव्ह फंक्शन साय ऑफ आर टी हे जे वेव्ह फंक्शन्स आहे हे काय असलं पाहिजे, शुड बी सिंगल व्हॅल्यू. म्हणजे काय, आरची जर तुम्ही कुठली एखादी व्हॅल्यू दिली तर साय ऑफ आर टी स्पेसमध्ये एकच व्हॅल्यू दिली पाहिजे. असं नाही की आरची व्हॅल्यू जर का तुम्ही 2 घेतली तर साय ऑफ आर टीच्या 2 व्हॅल्यूज मिळत आहेत, असं नाही. साय ऑफ आर टी आर आणि टीच्या एका पर्टिक्युलर व्हॅल्यूसाठी साय ऑफ आर टीची फक्त एकच व्हॅल्यू असली पाहिजे. म्हणजे काय, ते फंक्शन काय असलं पाहिजे, सिंगल व्हॅल्यूड असलं पाहिजे. त्यानंतर हे जे वेव्ह फंक्शन आहे साय ऑफ आर टी, हे वेव्ह फंक्शन्स काय असलं पाहिजे, फायनाइट. साय ऑफ आर टी शुड बी फायनाइट. फायनाइट म्हणजे काय, वेव्ह फंक्शनची व्हॅल्यू इन्फिनिटी झाली नाही पाहिजे, शुड बी फायनाइट. ज्या पर्टिक्युलर रिजनमध्ये विचारले त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये ते फायनाइट असलं पाहिजे, इन गिव्हन रिजन. आता फायनाइट का लागतं, कारण वेव्ह फंक्शन जर का फायनाइट नसेल तर ते फायनाइट याचा स्क्वेअर जर केला तर तो इन्फिनिटी मिळेल. प्रोबॅबिलिटी इन्फिनिटी म्हणजे काय, तर त्या गिव्हन रिजनमध्ये वेव्ह फंक्शन आपल्याला इन्फायनाइट मिळण्याची प्रोबॅबिलिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते, 1. सो ज्या रिजनमध्ये आपल्याला वेव्ह फंक्शन दिलेलं आहे त्या रिजनमध्ये वेव्ह फंक्शन काय असलं पाहिजे, सिंगल व्हॅल्यूड असलं पाहिजे आणि सोबत फायनाइट असलं पाहिजे. 3 नंबर काय, वेव्ह फंक्शन जे आहे साय ऑफ आर टी, त्या वेव्ह फंक्शन साय ऑफ आर टीचा विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड डेरिव्हेटिव्ह आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह हे काय असले पाहिजेत, ऑल आर कंटिन्युअस. इन शॉर्ट, साय ऑफ आर टी वेव्ह फंक्शन काय असले पाहिजे, कुठल्याच प्रकारचे शार्प पिक्स नसल्या पाहिजे. शार्प पिक नसतील त्यावेळेस काय होईल, एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन, झेड डायरेक्शन आणि टी डायरेक्शन नसणारे डेरिव्हेटिव्हज काय असतील, त्यांचे कंटिन्युअस असतील. म्हणजे स्लोपची व्हॅल्यू काय मिळणार नाही, 0 मिळणार नाही. ओके, त्यानंतर चौथी प्रॉपर्टी ऍक्सेप्टेबल वेव्ह फंक्शनची, ती म्हणजे की साय ऑफ आर टी या वेव्ह फंक्शनची व्हॅल्यू तुम्हाला 0 मिळाली पाहिजे ज्यावेळेस आरची व्हॅल्यू काय असते, प्लस मायनस इन्फिनिटी. म्हणजे ॲट लार्ज पोझिशन साय ऑफ आर टी वेव्ह फंक्शनची व्हॅल्यू शुड बी 0. ओके, ही व्हॅल्यू 0 असली पाहिजे. त्यानंतर सिस्टमचं पोटेन्शियल आर जर का इन्फिनिटी असेल, जिथे सिस्टमचं पोटेन्शियल इन्फिनिटी असेल तिथे साय ऑफ आर टी वेव्ह फंक्शनची व्हॅल्यू काय असली पाहिजे, 0 असली पाहिजे. साय ऑफ आर टीची व्हॅल्यू काय असली पाहिजे, 0 असली पाहिजे. आता ही पोटेन्शियल आणि वेव्ह फंक्शनचं रिलेशन ज्यावेळेस आपण स्क्रॉडिंजर इक्वेशन घेऊ त्यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल. त्यानंतर हे साय ऑफ आर टी वेव्ह फंक्शन जे आहे हे काय असलं पाहिजे, स्क्वेअर इंटिग्रेबल. साय ऑफ आर टी मस्ट बी स्क्वेअर इंटिग्रेबल. स्क्वेअर इंटिग्रेबल म्हणजे काय, इंटिग्रेशन ओव्हर ऑल स्पेस मॉड साय ऑफ आर टी याचा स्क्वेअर डी टॉ, याची व्हॅल्यू काय असली पाहिजे, फायनाइट व्हॅल्यू असली म्हणजे काय, ही काय डिनोट करतो, तर प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द सिस्टीम ऑफ पार्टिकल. ज्या पार्टिकलचे वेव्ह फंक्शन आहे तिची प्रोबॅबिलिटी काय असली पाहिजे, ओव्हरऑल स्पेस फायनाइट असली पाहिजे. ही जर काही इन्फिनिटी असेल तर ती वेव्ह फंक्शन ऍक्सेप्टेबल राहणार नाही. सर्व 6 प्रॉपर्टीज आहेत फिजिकली ऍक्सेप्टेबल वेव्ह फंक्शन्सच्या. याला तुम्ही पॉज करून नोट करून घ्यायचे.
आता याचं घेऊ आपण एक एक्झाम्पल. आता प्रॉपर्टी एक प्रॉपर्टी व्हेरीफाय करायची. एक्झाम्पलमध्ये पुढे साय ऑफ एक्स वन डायमेन्शनल वेव्ह फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला ए साइन एक्स. ए साइन एक्स. ए साइन एक्स या फंक्शनचा ग्राफ कसा करू शकतो तुम्ही? साइन फंक्शनचा ग्राफ प्रत्येकाला माहिती आहे. साइन फंक्शनचा ग्राफ कसा असतो? साइन 0ची व्हॅल्यू काय असते? 0 असते आणि साइन 90ची व्हॅल्यू असते 1. साइन फंक्शन सुरू होतो असा ओके. आता स्मूथ ग्राफ आला नाही, बट याला काय करून घ्यायचं तुम्ही? स्मूथ अज्युम करायचं. ओके. याची मॅक्सिमम व्हॅल्यू असते +1. ही मिनिमम व्हॅल्यू असते. मिनिमम व्हॅल्यू आहे मायनस. हे जे आहे हे तुम्हाला एका सिस्टीमचं वेव्ह फंक्शन्स हे दिलेलं आहे. ही आहे व्हॅल्यू असते 0. आता हे सिंगल व्हॅल्यू आहे का? तर एक्सची तुम्ही कुठली एखादी व्हॅल्यू जर पुट केली तर सायपेक्षा तुम्हाला एकच व्हॅल्यू मिळेल. सो पहिली प्रॉपर्टी जी आहे सिंगल व्हॅल्यूड ही प्रॉपर्टी हे वेव्ह फंक्शन प्रूव्ह करतो. दुसरी प्रॉपर्टी काय? कंटिन्युअस आहे का? येस. तुम्हाला दिसतंय की वेव्ह फंक्शन्स कुठेच ब्रेक झालेले नाही. सो वेव्ह फंक्शन्स काय आहे? कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस आहे का? येस, कंटिन्युअस आहे. डिफरन्शिएबल आहे का? डिफरन्शिएशन कंटिन्युअस आहे का याचं? साइनचा डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असतो? कॉस पण काय? कंटिन्युअस फंक्शन आहे. म्हणजे डिफरन्शिएशन सुद्धा किंवा डिफरन्शिएबल पण आहे आणि डिफरन्शिएबल सुद्धा काय याचं? कंटिन्युअस आहे. बट ही जी प्रॉपर्टी आहे की जर का तुम्ही एक्सची व्हॅल्यू ±∞ पुट केली तर साय ऑफ एक्स जो आहे तर याची व्हॅल्यू ऑलवेज ±1 असते. बट आपल्याला वेव्ह फंक्शनच्या प्रॉपर्टीमध्ये काय सांगितलेलं आहे की पोझिशन जिथे वेव्ह फंक्शन डिफाईन केले ती जर का इन्फायनाइट असेल तर तिथे वेव्ह फंक्शनची व्हॅल्यू 0 असते. बरोबर. आपल्याला दिसते की तुम्ही इन्फिनिटीपर्यंत असं केले तर वेव्ह फंक्शनची व्हॅल्यू तर +1 वर असेल किंवा -1 वर असेल. 0 व्हॅल्यू असेल का? नाही. बट हा ॲक्सेप्टेबल रिझल्ट आहे का वेव्ह फंक्शनचा? नाही. सो ही प्रॉपर्टी ही वेव्ह फंक्शन सॅटिस्फाय करत नाही. सो हे जे वेव्ह फंक्शन्स आहे मॉड साय ऑफ एक्स इज इक्वल टू सम कॉन्स्टंट ए इंटू साइन एक्स हे काय आहे? नॉट ॲक्सेप्टेबल वेव्ह फंक्शन्स आहेत. काय आहे? नॉट ॲक्सेप्टेबल वेव्ह फंक्शन. हे जे आहे क्वांटम मेकॅनिक्समध्ये ॲक्सेप्टेबल वेव्ह फंक्शन्स आहे का? नाही. का? कारण की ही जी प्रॉपर्टी आहे ॲक्सेप्टेबल वेव्ह फंक्शनची एक्स ±∞ कडे असताना साय ऑफ एक्सची व्हॅल्यू 0 झाली पाहिजे. बट इथे 0 होत नाही. याची व्हॅल्यू +-1 राहते. सो साय ऑफ एक्स हे ॲक्सेप्टेबल वेव्ह फंक्शन नाही. ओके. त्यानंतर बघा पहिल्या एक्झाम्पलवरून क्लिअर नाही झालं तर दुसरं एक्झाम्पल कुठलं? तर वेव्ह फंक्शन दिलेलं आहे साय ऑफ एक्स इज इक्वल टू ±√8x. या वेव्ह फंक्शनला कसं प्लॉट करू शकतो आपण? या वेव्ह फंक्शनचा हा आहे ग्राफ. या वेव्ह फंक्शनचा ग्राफ हा आहे एक्स ॲक्सिस, हा आहे साय ऑफ एक्स आणि हा आहे 0. सिंगल व्हॅल्यूड आहे का? सरळ करते की सिंगल व्हॅल्यूड नाही. का? कारण एक्सची व्हॅल्यू जर काही तुम्ही +1 घेतली तर +1 एक्सच्या व्हॅल्यूला करस्पॉन्डिंग वेव्ह फंक्शनची एक ही व्हॅल्यू आहे आणि ही व्हॅल्यू. म्हणजे एक्सच्या एका पर्टिक्युलर व्हॅल्यूसाठी साय ऑफ एक्स वेव्ह फंक्शनच्या 2 व्हॅल्यूज आहेत. सो सिंगल व्हॅल्यू नाही. पहिलीच जर प्रॉपर्टी सॅटिस्फाय केली नाही तर वेव्ह फंक्शन ॲक्सेप्टेबल आहे का? नाही. कंटिन्युअस आहे का? येस, कंटिन्युअस आहे. का? कारण ही वेव्ह फंक्शनचा ग्राफ जर आपण व्यवस्थित केअरफुली ऑब्झर्व केला तर वेव्ह फंक्शनचा ग्राफ कुठेच ब्रेक झालेला आहे का? नाही. कंटिन्युअस आहे बट सिंगल व्हॅल्यूड नाही. डेरिव्हेबल आहे का? डेरिव्हेबल येस. √mod x √x चा डेरिव्हेटिव्ह आपण कॅल्क्युलेट करू शकतो म्हणून डिफरन्शिएबल आहे. एक्सची व्हॅल्यू जर का तुम्ही ±∞ पुट केली तर साय ऑफ एक्सची व्हॅल्यू 0 मिळते का? नाही. कारण एक्सची व्हॅल्यू जर इन्फिनिटी पुट केली तर साय ऑफ एक्सची व्हॅल्यू पण काय मिळते? इन्फिनिटी. याची पण व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला? +∞. सो ही पण प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत नाही. स्क्वेअर इंटिग्रेबलची प्रॉपर्टी सुद्धा सॅटिस्फाय करत नाही. सो ही वेव्ह फंक्शन ॲक्सेप्टेबल आहे का? तर नाही. नॉट ॲक्सेप्टेबल. हे जे वेव्ह फंक्शन्स आहे हे वेव्ह फंक्शन्स पण काय आहे? नॉट ॲक्सेप्टेबल वेव्ह फंक्शन आहेत क्वांटम मेकॅनिक्स. हे झाले 2 एक्झाम्पल्स कशाचे? नॉट ॲक्सेप्टेबल वेव्ह फंक्शनचे. त्यानंतर एक तिसरं एक्झाम्पल घेऊ. तिसरं एक्झाम्पल आहे काय? तिसरं एक्झाम्पल की साय ऑफ एक्स वेव्ह फंक्शन्स दिलेलं आहे. त्याची व्हॅल्यू आहे 4x. रिजन पण डिफाईन केलेला आहे की 0 < ≤ x < a. म्हणजे साय ऑफ एक्स वेव्ह फंक्शनची व्हॅल्यू आहे 4x. कुठल्या रिजनमध्ये?
तर 0 to a या रिजनमध्ये या फंक्शनचा आपण ग्राफ प्लॉट करू. ग्राफ प्लॉट केल्यानंतर काय मिळेल तुम्हाला? व्हॅल्यू आहे 4x. ही अशी असेल 4x चा ग्राफ कुठपर्यंत हा? तर 0 to a पर्यंत. हा आहे 0, हा आहे a, हा आहे डॉट साय ऑफ x आणि इकडे आहे x. हा आहे साय ऑफ x आणि हा इकडे x. यावरून ग्राफ जर का केअरफुली ऑब्झर्व केला तर कंटिन्युअस दिसतो का? येस, कंटिन्युअस आहे. डिफरन्शिएबल आहे, कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल आहे. सिंगल व्हॅल्यूड आहे का? येस, कारण एक्सच्या कुठल्या एका व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग वायची किंवा साय ऑफ एक्सची फक्त एकच व्हॅल्यू आहे, सो सिंगल व्हॅल्यूड आहे. एक्सची व्हॅल्यू प्लस मायनस इन्फिनिटी पुट केली, एक्सची व्हॅल्यू इन्फिनिटीच्या करस्पॉन्डिंग यू फंक्शन डिफाईंडच नाही. डिफाईंड नाही म्हणजे याची व्हॅल्यू ऑब्व्हियसली काय असणार आहे? 0 असणार आहे. एक्सची व्हॅल्यू प्लस मायनस इन्फिनिटीला यू फंक्शनची व्हॅल्यू काय आहे? काय आहे? 0 आहे. ओके, जो रिजन आहे गिवन म्हणजे इंटिग्रेशन 0 to a मॉड साय ऑफ एक्स याचा स्क्वेअर, तर याची व्हॅल्यू काहीतरी फायनाईट व्हॅल्यू मिळते dx. याची व्हॅल्यू फायनाईट मिळते कारण फंक्शन कुठपर्यंत आहे? इन्फिनिटीपर्यंत. ऑल स्पेस जर इंटिग्रेट केलं तरी वेव्ह फंक्शन तर आपला 0 to a मध्येच डिफाईन केलं नाही. म्हणजे इंटिग्रेशनला आपल्याला 0 to a मध्येच इंटिग्रेट करावं लागेल, कारण a to इन्फिनिटी मध्ये इंटिग्रेशन वेव्ह फंक्शन जिथे नाहीच आहे तिथे त्याची व्हॅल्यू 0. मग 0 वाल्या फंक्शनला इंटिग्रेट करून आपल्याला काय आन्सर मिळणार नाही. सो हे जे वेव्ह फंक्शन्स आहे हे वेव्ह फंक्शन सर्वच्या सर्व प्रॉपर्टीज ज्या आहेत क्वांटम मेकॅनिकल ऍक्सेप्टेबल वेव्ह फंक्शनच्या सर्व प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो. सो हे जे आहे मॉड साय ऑफ एक्स किंवा किट साय ऑफ एक्स इज इक्वल टू 4x फॉर 0 लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू ए. हे जे वेव्ह फंक्शन आहे हे वेव्ह फंक्शन काय आहे? ऍक्सेप्टेबल वेव्ह फंक्शन आहे. ओके, त्यानंतर काही तुम्हाला ग्राफ प्लॉट करून देतो मी, तुम्ही ते ग्राफ चेक करायचे आहे ऍक्सेप्टेबल आहे किंवा नाही. ओके, याचं एक्सप्लेनेशन मी विचारणार नाही, तुम्ही काय करायचे सेल्फ ट्राय करायचे हे फंक्शन्स ऍक्सेप्टेबल असतील का नाही. आहे साय ऑफ एक्स, यस, हे ऍक्सेप्टेबल आहे की नाही चेक करायचं आहे. त्यानंतर एक आहे एक्स, हे आहे साय ऑफ एक्स. हे एक वेव्ह फंक्शनचं आहे साय ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि तुम्ही काय करायचे 4 एक्झाम्पल सेल्फ ट्राय करायचे की यामधलं कुठलं वेव्ह फंक्शन ऍक्सेप्टेबल आहे आणि कुठल्या वेव्ह फंक्शनचे ऍक्सेप्टेबल नाही. ओके, याला पॉज करून 4 एक्झाम्पल घ्यायचे आहेत आणि प्रत्येक वेव्ह फंक्शनच्या करस्पॉन्डिंग एक एक प्रॉपर्टी व्हेरीफाय करून बघायची कुठलं वेव्ह फंक्शन ऍक्सेप्टेबल आहे कुठलं नाही. ओके, एक क्वेश्चन घेऊ आपण, क्वेश्चन सॉल्व्ह करू आणि त्यानंतर समोरचा जो पोर्शन आहे चॅप्टरचा तो ऐकू कंटिन्यू करू. बघा, क्वेश्चन आहे एक, इफ किट u1 आणि किट u2 आर बेसिस वेक्टर. काय आहेत? किट u1 आणि किट u2 आर बेसिस वेक्टर and kit psi be the state of the system such that kit psi is equal to 1/2 kit u1 plus 1/2 kit u2. क्वेश्चन आहे की normalize the wave function. We normalize the wave function kit psi and find the probability of finding the system in kit u1 and
केट U2 स्टेट. हा एक क्वेश्चन आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं ते बघा. काय दिलं आहे आपल्याला, केट साय इज इक्वल टू दिला आहे 1/2 केट U1 प्लस 1/2 केट U2. याला काय करायचं, नॉर्मलाइज. मग नॉर्मलाइज करण्यासाठी एक नॉर्मलायझेशन कॉन्स्टंट घेऊ आपण ए, आणि उरलेल्या क्वांटिटीला जसंच्या तसं लिहू. ओके. आता या एची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. तर बघा, तुम्हाला क्लोजर प्रॉपर्टी म्हणून मी लिहून दिली तर आठवत असेल. काय होती क्लोजर प्रॉपर्टी, की मॉड C1 स्क्वेअर प्लस मॉड C2 स्क्वेअर याची व्हॅल्यू काय असते 1. इथं C1 आणि C2 काय घेतलं, कारण की बेसिस मध्ये फक्त एक U1 आणि U2च आहे. सो आपण मॉड U1 आणि C1 आणि C2च घेतला. C1 ची व्हॅल्यू काय मिळते, एक्झाम्पल इक्वेशन वरून जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर A/2 मिळते त्याचा स्क्वेअर. C2 ची व्हॅल्यू पण काय मिळते, A/2 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 1. A स्क्वेअर बाय 4 प्लस A स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू 1. म्हणजेच काय, तर 2A स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू 1. म्हणजेच काय, A स्क्वेअर इज इक्वल टू 2. म्हणजेच काय, A इज इक्वल टू प्लस मायनस रूट 2. A इज इक्वल टू प्लस मायनस रूट 2. यामधला पॉझिटिव्ह रिझल्ट घ्या तुम्ही किंवा निगेटिव्ह रिझल्ट घ्या. आपण काय करू, पॉझिटिव्ह रिझल्ट घेऊ. मग बघा, केट सायची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला, √2/2 केट U1 प्लस √2/2 केट U2. या 2लाच काय लिहू शकतो, √2 × √2. याची व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला, 1/√2 केट U1 प्लस 1/√2 केट U2. आता हे जे वेव्ह फंक्शन्स आहे साय, हे वेव्ह फंक्शन काय आहे, नॉर्मलाइज आहे. हे वेव्ह फंक्शन काय आहे, नॉर्मलाइज आहे. आता सिस्टीमला U1 स्टेटमध्ये फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटी काय असते, P1 इज इक्वल टू मॉड C1 स्क्वेअर. आता C1 ची व्हॅल्यू काय झाली नॉर्मलाइज केसमध्ये 1/√2. म्हणजे हा काय मिळतो तुम्हाला 1/√2 स्क्वेअर. म्हणजेच काय, 1/2. म्हणजे सिस्टीमला U1 स्टेटमध्ये फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटी हाफ म्हणजे काय, तर 50% आहे सिस्टीमला U1 स्टेटमध्ये फाइंड करण्याची. आणि P2 म्हणजे काय, तर मॉड C2 स्क्वेअर. याची पण व्हॅल्यू मिळते 1/√2 स्क्वेअर, आणि ही पण व्हॅल्यू काय 1/√2. म्हणजेच काय, तर हा नॉर्मलाइज वेव्ह फंक्शन ज्या सिस्टीमचा आहे त्या सिस्टीमला केट U1 या स्टेटमध्ये फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटी आहे ती आहे 50%, आणि U2 स्टेटमध्ये फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटी आहे 50%. म्हणजे पार्टिकल ॲट गिवन टाइम t हा एक तर U1 स्टेटमध्ये असू शकतो किंवा U2 एबेसिस स्टेटमध्ये असू शकतो. हे या इक्वेशनचं काय झालं, फिजिकल इंटरप्रिटेशन झालं. ओके. मग मॅथमॅटिकल फॉर्म्युलेट तर हा दिसतोय मॅथमॅटिकल फंक्शन. बट 50% प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, तर केट साय वेव्ह फंक्शन ज्या सिस्टीमचं आहे त्या सिस्टीमला आपल्याला U1 स्टेटमध्ये फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटी आहे 50%, आणि U2 स्टेटमध्ये फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटी आहे 50%. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, तो म्हणजे आयगेन व्हॅल्यू अँड आयगेन स्टेट. आयगेन व्हॅल्यू अँड आयगेन स्टेट. आयगेन व्हॅल्यू कशाची निघणार आणि आयगेन स्टेट कशाची असणार. आयगेन स्टेट ही असणार सिस्टीमची. आयगेन स्टेट कशाची असणार, सिस्टीमची. आयगेन व्हॅल्यू ऑपरेटरची. आयगेन व्हॅल्यू कशाची असणार, ऑपरेटरची. तर बघा, आपला एखादा ऑपरेटर आहे, तो केट साय या वेव्ह फंक्शनवर किंवा वेव्ह फंक्शन म्हणायला गेलं केट स्टेटवर ऑपरेट होत आहे. यापासून जर का तुम्हाला ए ही नॉन झिरो व्हॅल्यू मिळत असेल आणि तीच स्टेट बघा केट साय आहे तीच स्टेट जर का परत मिळत असेल तर या ईला म्हणायचं या एका ऑपरेटरची आयगेन व्हॅल्यू. कंडिशन काय आहे, की एका सायवर ऑपरेट झाल्यानंतर ए व्हॅल्यू मिळून ती स्टेट जशी तशी राहिली पाहिजे. ही काय आहे, मॅन्डेटरी कंडिशन आहे. तेव्हाच आपण स्मॉल ए व्हॅल्यूला एका ऑपरेटरची आयगेन व्हॅल्यू म्हणू शकतो. अंडर वेव्ह फंक्शन केट साय वेव्ह फंक्शनचा काय म्हणू शकतो, आयगेन व्हॅल्यू म्हणू शकतो. याला काय म्हणू आपण, आयगेन व्हॅल्यू ऑफ ए कॅप इन केट साय स्टेट. आणि यामध्ये केट साय ही जी आहे ही काय असेल, आयगेन स्टेट असेल. आयगेन स्टेट ऑफ ए कॅप. एका ऑपरेटरचे काय असेल, आयगेन स्टेट असेल. तर या तुमचं आयगेन व्हॅल्यू इक्वेशन, यालाच कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन सुद्धा म्हणतात. कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन सुद्धा म्हणतात. आता एक्झाम्पल काय करू आपण, याला एक्झाम्पल अगोदर काही प्रॉपर्टीज घेऊ आयगेन फंक्शन आणि आयगेन व्हॅल्यूजच्या. त्यानंतर एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पलवरून तुम्हाला ॲक्च्युअली मध्ये आयगेन व्हॅल्यूज कुठली आहे आणि तो आयगेन फंक्शन आहे का नाही कसं चेक करायचं
हे काय होईल, क्लिअर होईल. तर काही प्रॉपर्टीज आहेत बघा, त्या प्रॉपर्टीज लिहून घ्या अगोदर. प्रॉपर्टीज, त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी की ए कॅप ऑपरेटर आहे तो केट सायवे फंक्शनवर ऑपरेट होतो आणि आपल्याला ए आयगन व्हॅल्यू मिळते आणि केट सायवे फंक्शन मिळत असेल तर एफ ऑफ ए कॅप ऑपरेटरचा फंक्शन, ए कॅप ऑपरेटर असणारा फंक्शन जर का या केट सायवर ऑपरेट करत असेल तर आपल्याला यापासून एक आयगन व्हॅल्यूचा फंक्शन मिळतो आणि केट सायवर फंक्शन जसाच्या तसा मिळतो, प्रोव्हाइडेड काय ए कॅप ऑपरेटरचा केटचा आयगन फंक्शन आहे आणि ही आयगन व्हॅल्यू आहे. ओके, ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय होत असेल तर ही प्रॉपर्टी ऑटोमॅटिकली सॅटिस्फाईड होती. यालाच कसं लिहू शकतो आपण, एक्सपोनेन्शियल टू द पॉवर ए कॅप म्हणजे काय झालं तर ए कॅप ऑपरेटरचा फंक्शन हा केट सायवे फंक्शनवर ऑपरेट होतो, यापासून व्हॅल्यू मिळते ई रेज टू द पॉवर ए आणि केट साय. जसं मॅथमॅटिकल फिजिक्समध्ये आपण आयगन व्हॅल्यू, आयगन वेक्टर्सच्या प्रॉपर्टीज बघितल्या, सिमिलर टाईपच्या प्रॉपर्टीज ह्या काय आहे क्वांटम मेकॅनिक्समध्ये सुद्धा आहे. त्यानंतर ए इनवर्स कॅप केट साय, ए इनवर्स कॅप म्हणजे काय तर 1 ए कॅप ऑपरेटिंग ऑन केट साय, यापासून व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला 1/a इंटू केट साय. या सर्व प्रॉपर्टी इक्विव्हॅलंट प्रॉपर्टीज आहेत ज्या आपण इक्विव्हॅलंट टू मॅथमॅटिकल फिजिक्समध्ये ज्या बघितलेल्या आहेत त्या मॅथमॅटिकल फिजिक्सच्या इक्विव्हॅलंट प्रॉपर्टी सोबतच इक्विव्हॅलंट आहे. ओके, त्या प्रॉपर्टी सोबतच सुद्धा काय आहे, इक्विव्हॅलंट आहे. त्यानंतर 5 नंबरची प्रॉपर्टी, 5 नंबरची प्रॉपर्टी म्हणजे काय, ते स्टँडर्ड रिलेशन आहे की काय, हर्मिशियन ऑपरेटर has रियल आयगन व्हॅल्यू. हर्मिशियन ऑपरेटर हॅज रियल आयगन व्हॅल्यू. पण मॅथमॅटिकल फिजिक्समध्ये आपण काय बघितलं, हर्मिशियन मॅट्रिक्सला रियल आयगन व्हॅल्यूज असतात, मॅट्रिक्सच्या ठिकाणी फक्त इथे काय आहे, ऑपरेटर आहे. हर्मिशियन ऑपरेटरला रियल आयगन व्हॅल्यूज असतात. त्यानंतर काय आहे, आयगन फंक्शन्स corresponding to different eigen functions corresponding to different eigenvalues of Hermitian operator are orthogonal. जी प्रॉपर्टी आपण मॅट्रिक्सशी असोसिएटेडच बघितलेली होती, सिमिलर प्रॉपर्टी काय आहे हर्मिशियन ऑपरेटर मध्ये सुद्धा आहे. सपोज करायचं काय, एक हर्मिशियन ऑपरेटर आहे तो केट साय स्टेटवर ऑपरेट होतोय आणि त्यापासून आपल्याला ए ही आयगन व्हॅल्यूज मिळते आणि केट साय स्टेट जशी तशी मिळते. परत इकॅप ऑपरेटर केट फाय स्टेटवर जर ऑपरेट होत असेल आणि त्यापासून बी आयगन व्हॅल्यू मिळत असेल आणि केट फाय, त्यामध्ये ए आणि बी ह्या अनइक्वल आहेत, इथे काय म्हणले डिफरंट आयगन व्हॅल्यूज. तर याला आपण काय सांगू शकतो बाय या डेफिनेशन की हा केट साय आणि केट फाय हे काय आहेत, ऑर्थोगोनल आहेत. हे दोन स्टेट्स काय आहेत, ऑर्थोगोनल. ऑर्थोगोनल म्हणजे काय, तर एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ केट साय, केट फाय किंवा ब्रॅकेट फाय साय याची व्हॅल्यू असते 0, याची व्हॅल्यू असते 0. हे दोन स्टेट्स काय आहेत, ऑर्थोगोनल आहेत, प्रोव्हाइडेड दोन्ही आयगन व्हॅल्यूज काय असल्या पाहिजेत, अनइक्वल असल्या पाहिजेत आणि एका ऑपरेटर काय असला पाहिजे, हर्मिशियन ऑपरेटर असला पाहिजे, हर्मिशियन ऑपरेटर असला पाहिजे. आता एक्झाम्पल घेऊ आपण, आयगन स्टेट आहे की नाही कसं चेक करायचं आणि आयगन व्हॅल्यू आहे की नाही कसं चेक करायचं बघायचं. सपोज करायचं आहे वे फंक्शन्स आहे केट साय इज इक्वल टू √2/a साइन n πx अपॉन a. हे तुम्हाला वेव्ह फंक्शन दिलेलं आहे. चेक करायचं आहे की px कॅप आणि px कॅप स्क्वेअर या दोन ऑपरेटर पैकी कशाची आयगन व्हॅल्यूज आहे आणि कशाची आयगन व्हॅल्यूज नाही. आपल्याला माहिती पाहिजे की px हा असतो -i क्रॉस dy/dx आणि px कॅप स्क्वेअर आहे -h क्रॉस स्क्वेअर अपॉन d2/dx स्क्वेअर. px स्क्वेअर म्हणजे काय, त्या px च 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन. आता आपण काय करू, पहिला px ऑपरेटर केट साय स्टेटवर ऑपरेट करून बघू आणि त्यापासून बघू काय व्हॅल्यू मिळते ते. px आहे -i क्रॉस dy/dx आणि सायच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट अप करायची, √2/a साइन n πx अपॉन a -i क्रॉस आणि हा रूटवाला क्वांटिटी कॉन्स्टंट, ही क्वांटिटी मिळते बाहेर. साइनचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स काय मिळतं, कॉस
एन पाय एक्स अपॉन ए आणि एक्सचा मल्टिपल जो आहे तो काय होईल याला मल्टिप्लाय, म्हणजे एन पाय बाय ए हा काय होईल मल्टिप्लाय, हा काय होईल मल्टिप्लाय. एन पाय बाय ही कॉन्स्टंट क्वांटिटी काढायची ब्रॅकेटच्या बाहेर. ब्रॅकेटच्या बाहेर काढल्यानंतर इथे काय मिळतं तुम्हाला मायनस आय एच क्रॉस एन पाय बाय ए इंटू कॉन्स्टंट रूट 2 बाय ए इंटू वेव्ह फंक्शन्स मिळाला कॉस एन पाय एक्स अपॉन ए. अंडर रूट 2 बाय ए कॉस एन पाय एक्स अपॉन ए हा जो आहे हा अनदर वेव्ह फंक्शन झाला फाय. त्यापासून आपल्याला ही व्हॅल्यू काय मिळाली, एक अनदर नॉन झिरो व्हॅल्यू मिळाली. म्हणजे याला आपण डिनोट करू ए आणि या स्टेटला डिनोट करू फाय. म्हणजे काय तर पी एक्स कॅप हा वेव्ह फंक्शन केट साय वेव्ह फंक्शनवर स्टेटवर ऑपरेट झाला, त्यापासून तुम्हाला ए व्हॅल्यू मिळाली, म्हणजे एची व्हॅल्यू आहे मायनस आय क्रॉस एन पाय बाय ए आणि फाय स्टेट मिळाली. साय स्टेट मिळाली का तशी नाही, म्हणून आपण काय म्हणू शकतो ए ही पी एक्स ऑपरेटरची या स्टेटमध्ये आयगेन व्हॅल्यू आहे काय नाही, काय नॉट आयगेन व्हॅल्यू. आणि केट साय ही आयगेन स्टेट नाही, केट साय इज नॉट आयगेन स्टेट. का, कारण की पी एक्स हा सायवर ऑपरेट झाल्यानंतर तुम्हाला साईनच्या ऐवजी कॉस स्टेट मिळाली. साइन आणि कॉस हे दोन काही डिफरंट फंक्शन्स आहेत. सो यावरून आपण असं कन्क्लुजन करू शकतो की केट साय जो आहे अंडर रूट 2 बाय साइन एन पाय एक्स बाय हा जो फंक्शन दिलेला आहे हा पी एक्स कॅप ऑपरेटरचा आयगेन फंक्शन आहे का नाही. आता चेक करू मग पी एक्स कॅप स्क्वेअरचा आहे का. पी एक्स कॅप स्क्वेअर हा किट सायवर ऑपरेट करू आपण. पी एक्स कॅप स्क्वेअर म्हणजे काय तर मायनस एच क्रॉस स्क्वेअर डी टू बाय डी एक्स स्क्वेअर आणि ऑपरेटर ए कॅपची सायची व्हॅल्यू पुटअप करू ती काय अंडर रूट 2 बाय ए साइन एन पाय एक्स बाय ए. आता डबल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, याला आपण काय करू सेपरेट करू. पहिला मायनस एच क्रॉस स्क्वेअर बाहेर आणि कॉन्स्टंट क्वांटिटी पण बाहेर. पहिला घेऊ आपण सिंपल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतल्यामुळे हा काय मिळेल तुम्हाला साइनचा मिळेल कॉस एन पाय एक्स बाय ए आणि एक्सचा मल्टिप्लर एन पाय बाय ए बाहेर. हा झाला पहिला डेरिव्हेटिव्ह. दुसऱ्या डेरिव्हेटिव्ह कॉसचा काय डेरिव्हेटिव्ह बनेल मायनस साइन मायनस एच क्रॉस स्क्वेअर अंडर रूट 2 बाय ए हा कॉन्स्टंट बाहेर एन पाय एक्स बाय ए. परत डेरिव्हेटिव्ह जर घेतला कॉसचा तर हा मिळतो मायनस साइन एन पाय एक्स बाय ए आणि एक्सचा मल्टिप्लर एन पाय बाय ए बाहेर. याला जर का रिअरेंज केलं तर हा मिळतो तुम्हाला मायनस एच क्रॉस स्क्वेअर इंटू एन पाय बाय ए याचा स्क्वेअर आणि हा मायनस आणि मायनस हा होतो प्लस आणि ब्रॅकेटमध्ये अंडर रूट 2 बाय ए इंटू साइन एन पाय एक्स बाय ए. म्हणजेच काय तर बघा पी एक्स कॅप स्क्वेअर ऑपरेटिंग ऑन किट साय ऑफ एक्स गिविंग द व्हॅल्यू ऑफ एच क्रॉस स्क्वेअर एन पाय बाय ए याचा स्क्वेअर इंटू साय ऑफ एक्स. म्हणजे ही काय आहे आयगेन व्हॅल्यू आहे, आयगेन व्हॅल्यू आणि केट साय काय आहे आयगेन स्टेट. कुठल्या ऑपरेटरची तर पी एक्स कॅप स्क्वेअर ऑपरेटरचे काय आहे तर दिलेली व्हॅल्यू ही दिलेली स्टेट ही आयगेन स्टेट आहे आणि त्या आयगेन स्टेटच्या करस्पॉन्डिंग आयगेन व्हॅल्यू मिळाली एच क्रॉस स्क्वेअर एन पाय बाय हे ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता की दिलेली आयगेन व्हॅल्यू ही कुठल्या ऑपरेटरची आयगेन व्हॅल्यू किंवा दिलेली स्टेट ही कुठल्या ऑपरेटरची आयगेन स्टेट आहे आणि कुठल्या ऑपरेटरची आयगेन स्टेट नाही हे काय करू शकता इझिली कॅल्क्युलेट करू शकता. ओके, त्यानंतर नेक्स्ट ऑपरेटर आहे बघा टाइम इव्हॉल्युशन ऑपरेटर. टाइम इव्हॉल्युशन ऑपरेटर. टाइम इव्हॉल्युशन ऑपरेटर. आता टाइम इव्हॉल्युशन ऑपरेटर म्हणजे काय. टाइम इव्हॉल्युशन ऑपरेटर म्हणजे काय जर इफ आपण म्हणू शकतो केट साय ऑफ आर हे जे फंक्शन्स आहे हे काय आहे टाइम इन डिपेंडंट वेव्ह फंक्शन. केट साय ऑफ आर हे टाइम इंडिपेंडंट वेव्ह फंक्शन्स आहे. या टाइम इंडिपेंडंट वेव्ह फंक्शनला जर का तुम्हाला टाइम डिपेंडंट काय टाइम डिपेंडंट वेव्ह फंक्शन्समध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही टाइम इव्हॉल्युशन ऑपरेटरचा यूज करता. आणि यापासून कसं मिळतं तुम्हाला तर तुम्हाला व्हॅल्यू मिळते केट साय ऑफ आर टी. यामध्ये टाइम आला का येस म्हणजे हा काय झाला तुमचा टाइम डिपेंडंट वेव्ह फंक्शन झाला यू ऑफ टी. यू ऑफ टी म्हणजे काय तर टाइम इव्हॉल्युशन ऑपरेटर
जो कशावर ऑपरेट झाला तर ह्या टाइम इंडिपेंडंट वेव्ह फंक्शन्सवर काय झाला तो ऑपरेट झाला. हे वेव्ह फंक्शन आपल्याला दिलेलं राहील. यू ऑफ टी हा टाइम इव्होल्युशन ऑपरेटर यूज करायचा त्या टाइम इंडिपेंडंट वेव्ह फंक्शनवर आणि त्यापासून तुम्हाला टाइम डिपेंडंट वेव्ह फंक्शन्स हे मिळेल. टाइम डिपेंडंट वेव्ह फंक्शन्स हे मिळेल. मग हे टाइम इव्होल्युशन ऑपरेटर जो आहे या टाइम इव्होल्युशन ऑपरेटर डिनोट कसं करायचं तर हा जो आहे यू कॅप ऑफ टी हा एक टाइम इव्होल्युशन ऑपरेटर आणि तो कसा डिनोट करतो आपण एक्सपोनेन्शियल टू द पॉवर मायनस आय ओव्हर एच क्रॉस एक्सपोनेन्शियल टू द पॉवर मायनस आय ओव्हर एच क्रॉस एच स्टँड्स फॉर हॅमिल्टोनियन. ज्या सिस्टीमचा जो वेव्ह फंक्शन आहे त्या सिस्टीमचा हा काय असेल हॅमिल्टोनियन जो डिपेंड्स करतो ऑन टाइम. हा टाइम इव्होल्युशन ऑपरेटर आहे याला तुम्ही केअरफुली लक्षात ठेवायचं आहे. ओके हा काय आहे टाइम इव्होल्युशन ऑपरेटर आणि एच काय आहे एच इज हॅमिल्टोनियन ऑपरेटर. एच काय आहे हॅमिल्टोनियन ऑपरेटर ऑफ द सिस्टीम ज्या सिस्टीमला तुम्हाला टाइम डिपेंडंट वेव्ह फंक्शन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे त्या सिस्टीमचा हॅमिल्टोनियन. त्याची प्रॉपर्टी एक बघा काय की जर का लेट टाइम डिपेंडंट वेव्ह फंक्शन दिले असेल तुम्हाला साय ऑफ आर टी नॉट या टाइमवर डिपेंडंट वेव्ह फंक्शन दिलेलं आहे जे टी नॉट टाइमवर आहे. याला जर का तुम्हाला लेट केट साय ऑफ आर टी इज गिव्हन म्हणजे एका पर्टिक्युलर टाइम टी नॉट वर वेव्ह फंक्शन दिलेलं असेल आणि तुम्हाला याला जर का वी हॅव टू कन्वर्ट इट इंटू केट साय ऑफ टी म्हणजे काय सपोज करू आपण टी नॉटची व्हॅल्यू आहे 5 सेकंद. ओके 5 सेकंद म्हणजे तुम्हाला साय ऑफ आर टी वेव्ह फंक्शन 5 सेकंदवर दिलं आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे की 10 सेकंद टी इज इक्वल टू 10 सेकंद या टाइमला ती फंक्शनची व्हॅल्यू काय होईल. ही कन्व्हर्सेशन सुद्धा तुम्ही टाइम इव्होल्युशन ऑपरेटरच्या इथे कॅल्क्युलेट करू शकता. ते कसं तर बघा केट साय ऑफ आर टी हे तुम्हाला मिळेल ई रेस्ट टू द पॉवर मायनस आय एच क्रॉस हॅमिल्टोनियन टी मायनस टी नॉट आणि केट साय ऑफ आर टी नॉट. हे टी नॉट स्टेटमध्ये वेव्ह फंक्शन दिलेलं राहील त्यावर हे टाइम इव्होल्युशन ऑपरेटर ऑपरेट करायचा आणि त्यावरून तुम्हाला ॲट अ पर्टिक्युलर टाइम ची वेव्ह फंक्शन्स मिळेल. तर टाइम इव्होल्युशन ऑपरेटरच्या दोन प्रॉपर्टी झाल्या. पहिली प्रॉपर्टी काय तर टाइम इंडिपेंडंट वेव्ह फंक्शनला डिपेंडंट वेव्ह फंक्शन्समध्ये कन्वर्ट करणे आणि एका पर्टिक्युलर टाइम टी नॉटमध्ये असणाऱ्या वेव्ह फंक्शन्सला अनदर टाइम टी मध्ये कन्वर्ट करणे. ओके दुसरी प्रॉपर्टी आहे काय की टाइम इव्होल्युशन ऑपरेटर जो आहे तो टाइम इव्होल्युशन ऑपरेटर काय आहे हर्मिशियन आहे म्हणजे त्याचा डॅगर काय असतो तर टाइम इव्होल्युशन ऑपरेटरचा इन्व्हर्स असतो. आणि तिसरी प्रॉपर्टी आहे की टाइम इव्होल्युशन ऑपरेटर T2, T0 ची व्हॅल्यू असते टाइम इव्होल्युशन ऑपरेटर T2, T1 इंटू टाइम इव्होल्युशन ऑपरेटर T1, T0. याला तुम्ही सिम्पली त्या टाइम इव्होल्युशन ऑपरेटरच्या डेफिनेशन मध्ये जर का T1, T2, T1 ची व्हॅल्यू जर पुट केल्या तर या प्रॉपर्टीला तुम्ही प्रूव्ह करू शकता. याला तुम्ही काय करू शकता प्रूव्ह करू शकता. त्यानंतर आणखी एक नोट आहे इम्पॉर्टंट ती लिहून घ्यायची काय the probability of finding the particle in system is independent of time. हे स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. हे स्टेटमेंट काय सांगतं की एखादं टाइम इंडिपेंडंट वेव्ह फंक्शन असेल त्या टाइम इंडिपेंडंट वेव्ह फंक्शनचा यूज करून जर का सिस्टीममध्ये त्या पार्टिकलला फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटी 1/2 मिळत असेल. ओके काय मिळत असेल 1/2 मिळत असेल आणि जर का तुम्ही त्या वेव्ह फंक्शनला टी इज इक्वल टू 10 सेकंदवर किंवा टी इज इक्वल टू 50 मिनिटानंतर फाइंड केलं तर तुम्हाला असं वाटेल की जर का इक्वेशन अगोदर टाइम इंडिपेंडंट वेव्ह फंक्शन होतं नंतर त्यामध्ये टाइम इन्व्हॉल्व झाला तर म्हणजे पार्टिकलला फाइंड करण्याच्या प्रोबॅबिलिटीवर काही फरक पडेल का तर काय आहे प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग वेव्ह फंक्शन्स जे वेव्ह फंक्शन आहे ते टाइम डिपेंडंट असो की इंडिपेंडंट असो याची प्रोबॅबिलिटी टाइमवर डिपेंड करत नाही. प्रोबॅबिलिटी टाइमवर डिपेंड करते का नाही. ओके आणि हा खूप इम्पॉर्टंट रिझल्ट आहे रिलेटिव्ह टू
प्रोबॅबिलिटी. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे एक्सपेक्टेशन व्हॅल्यू. एक्सपेक्टेशन व्हॅल्यू सपोज करायचं आहे की लेट आपल्याला P1 P2 P3 सो ऑन अप टू Pn ह्या प्रोबॅबिलिटीज दिलेल्या असतील. प्रोबॅबिलिटीज ऑफ फाइंडिंग द पार्टिकल in ket u1 ket u2 so on up to ket u1. एखादी सिस्टीम आहे त्या सिस्टीमच्या केट u1 केट u2 केट un ह्या काय आहेत, n नॉर्मलाइज आयगन स्टेट्स आहेत किंवा बेसिस स्टेट आहेत. आणि कुठलाही एखादं ऑपरेटर आहे, त्या ऑपरेटर या स्टेटवर जर ऑपरेट झालं किंवा त्या पार्टिकलला ह्या डिफरंट स्टेटमध्ये फाइंड करण्याच्या प्रोबॅबिलिटीज P1 P2 अप टू P3 Bn दिलेल्या असतील. आणि and A1 A2 so on up to An are the eigenvalues of any operator A cap in the state ket u1 ket u2 so on up to ket un रिस्पेक्टिव्हली. मग अशा कंडिशनमध्ये क्वांटम मेकॅनिक्समध्ये हा जो ऑपरेटर आहे ए कॅप, या ऑपरेटर ए कॅपची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू करण्याचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. तो स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे, P1 स्टेटमध्ये U1 स्टेटमध्ये फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटी आणि त्या स्टेटमधली आयगन व्हॅल्यू, U2 स्टेटमध्ये फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटी, त्या स्टेटमधली आयगन व्हॅल्यू, U3 स्टेटमध्ये फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटी आणि त्या स्टेटमधली आयगन व्हॅल्यू, असा प्रोडक्ट सो ऑन. आणि UN स्टेटमध्ये फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटी आणि त्या स्टेटची आयगन व्हॅल्यू डिवायडेड बाय P1 plus P2 plus so on up to Pn. So on up to Pn. हा एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ ऑपरेटर इन नॉर्मलाइज बेसिस स्टेट U1 U2 U3 up to UN. ज्या नॉर्मलाइज बेसिस स्टेटला पार्टिकलला फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटीज दिलेल्या असतील आणि त्या पर्टिक्युलर स्टेटच्या करस्पॉन्डिंग आयगन व्हॅल्यूज दिलेल्या असतील, त्या ऑपरेटरची एक्सपेक्टेशन व्हॅल्यूचा फॉर्म्युला. यालाच तुम्ही आणखी कशा पद्धतीने लिहू शकता, कारण आपल्याला माहिती आहे की काय आहे, सिन्स समेशन ओव्हर आय पी आय म्हणजेच काय, तर P1 प्लस P2 प्लस सो ऑन अप टू Pn. एखादी नोट करता रे बाबा, प्रत्येक स्टेटमध्ये पार्टिकलची असणारी प्रोबॅबिलिटीजची ॲडिशन आणि याची व्हॅल्यूज असते 1. का, कारण सगळ्या स्टेटमध्ये पार्टिकलला फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटीची ओव्हरऑल ॲडिशन 1 असते, तरच तो पार्टिकल स्पेसमध्ये आपल्याला फाइंड होतो. म्हणजेच ह्या व्हॅल्यूजचा यूज करून आपण काय लिहू शकतो की एक्सपेक्टेशन ऑफ ऑपरेटर ए कॅप ही काय असते, मग समेशन ओव्हर आय ith स्टेटमध्ये फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटी आणि ith स्टेटच्या करस्पॉन्डिंग आयगन व्हॅल्यू. आणि आय रन्स करतो फ्रॉम 1 2 3 अप टू Pn. आयची व्हॅल्यू 1 2 3 अप टू N. हा स्टँडर्ड फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. हा केव्हा यूज करायचा आहे, ज्या केसमध्ये तुम्हाला नॉर्मलाइज वेव्ह फंक्शन्स आणि प्रत्येक वेव्ह फंक्शन्समधली प्रोबॅबिलिटी दिलेली असेल आणि आयगन व्हॅल्यू दिलेली असेल, तेव्हाच हा फॉर्म्युला यूज करायचा नाही. ओके, तेव्हा हा फॉर्म्युला यूज करायचा. या फॉर्म्युलार बेसिक एक्झाम्पल घेऊ, म्हणजे तुमचा फॉर्म्युला काय आणखी क्लिअर होईल. बघा, क्वेश्चन्स आहे यावर. क्वेश्चन तुम्हाला सेटमध्ये भरपूर वेळा किंवा नेटमध्ये भरपूर वेळा मिळते. ओके, क्वेश्चन काय बघा, लेट केट साय जो फंक्शन दिलेला आहे तुम्हाला 3/5 केट phi1 प्लस 4/5 केट phi2 be the wave function of the particle and ket phi1 and ket phi2 are basis state with eigenvalue of energy -1 electron volt
and -2 electron volt respectively. Find the expectation value of एनर्जी. एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ एनर्जी. क्वेश्चनला केअरफुली बघायचं आहे, एकदा पॉज करून आणि नंतर सोल्युशनकडे बघायचं. बघा दिलेलं काय आहे तुम्हाला, वेव्ह फंक्शन साय दिलेलं आहे, त्याची व्हॅल्यू आहे 3/5 kT phi1 प्लस 4/5 kT phi. kT phi1 आणि kT phi2 हे काय सांगितलेले आहेत, बेसिस स्टेट आहेत. काय आहेत, बेसिस स्टेट. आता चेक करू आपण सगळ्यात पहिले की kT psi वेव्ह फंक्शन नॉर्मलाइज आहे की नाही. कसं चेक करायचं, मॉड C1 स्क्वेअर प्लस मॉड C2 स्क्वेअर याची व्हॅल्यू जर का 1 झाली तर नॉर्मलाइज आहे, नाही 1 झाली तर नॉर्मलाइज नाही. C1 काय आहे तर 3/5 याचा स्क्वेअर आहे, C2 काय आहे 4/5 त्याचा स्क्वेअर. 3/5 म्हणजे 9/25, 4/5 म्हणजे 16/25, म्हणजे ही व्हॅल्यू मिळते 25/25 म्हणजे 1. म्हणजे दिलेले वेव्ह फंक्शन्स हे नॉर्मलाइज आहे. आणखी काय दिलेलं आहे की एनर्जी ऑपरेटर, सपोज करू आपण इथे एनर्जी ऑपरेटर आहे, तो जर का kT phi1 स्टेटवर ऑपरेट झाला तर त्याची आयगेन व्हॅल्यू दिलेली आहे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि ती स्टेट जशीच्या तशी. आणि हा एनर्जी ऑपरेटर जर का kT phi2 स्टेटवर ऑपरेट झाला तर त्याची एनर्जी आयगेन व्हॅल्यू दिलेली आहे 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि ती स्टेट जशीच्या तशी. आणि आणखी U1 स्टेटमध्ये फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटी काय असते, मॉड C1 स्क्वेअर, ती काय आहे तर इथे आहे 9/16. U2 स्टेटमध्ये फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटी का phi2 स्टेटमध्ये मॉड C2 स्क्वेअर याची व्हॅल्यू मिळते तुम्हाला 9/16 नाही तर 9/25. काय मिळते ही 9/25, 9/25 आणि ही मिळते 16/25. आत्ताच बघितलं आपण की एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ एनर्जी ही काय असते, समेशन ओव्हर आय प्रोबॅबिलिटी ऑफ आय स्टेट आणि आय स्टेटची आयगेन व्हॅल्यू. इथे काय मिळते तुम्हाला P1 E1 प्लस P2 E2. P1 किती आहे 9/25 E1, U1 स्टेटच्या करस्पॉन्डिंग एनर्जी आहे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. P2 किती आहे 16/25, E2 एनर्जी किती आहे 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. याला तुम्ही सॉल्व्ह करायचं, काय मिळतं तुम्हाला -9/25 प्लस -16 × 2/25 म्हणजे -9 - 32/25 म्हणजे हा मिळतो -41/25. ही मिळते तुम्हाला एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ एनर्जी किंवा kT psi वेव्ह फंक्शन असणाऱ्या kT psi या स्टेटमध्ये पार्टिकल्सची एनर्जी. kT psi या स्टेटमध्ये पार्टिकल्सची एनर्जी किंवा या सिस्टीमची तुम्हाला काय मिळाली, kT psi स्टेटमध्ये एनर्जीची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू किंवा टोटल एनर्जीची व्हॅल्यू मिळाली. ओके, अशा वेने काय करायचं तुम्हाला, हा फॉर्म्युला जो आहे आपण इथे बघितलेला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा अर्नफेस्ट थिअरम. काय आहे अर्नफेस्ट थिअरम. हा थिअरम काय सांगतो, हा थिअरम सांगतो की लेट A cap be an operator. A cap हा कुठला एखादा ऑपरेटर आहे, तर ह्या ऑपरेटर A capचा टोटल टाइम डेरिव्हेटिव्ह, कशाचा ऑपरेटर A capच्या एक्सपेक्टेशन व्हॅल्यूचा टोटल टाइम डेरिव्हेटिव्ह हा इक्वल असतो 1/IH क्रॉस. तो ऑपरेटर ज्या ऑपरेटरची एक्सपेक्टेशन व्हॅल्यूचा डेरिव्हेटिव्ह घेता येतो त्या ऑपरेटरचा हॅमिल्टोनियन सोबत कम्युटेटर आणि त्याची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू प्लस एक्सपेक्टेशन व्हॅल्यू त्या ऑपरेटरच्या पार्शियल टाइम डेरिव्हेटिव्हची विथ रिस्पेक्ट टू टाइम ती त्या ऑपरेटर इकडच्या पार्शियल डिप्रिशिएशनची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू. यामध्ये एच कॅप काय आहे, हॅमिल्टोनियन ऑपरेटर. म्हणजेच अर्नफेस्ट थेरम काय करतो, अर्नफेस्ट थेरम तुम्हाला हे सांगतोय की कुठला एखादा ऑपरेटर दिलेला आहे ए कॅप, या सिस्टीम्समध्ये ए कॅप डिफाईन केला आहे, त्या सिस्टीमचा हॅमिल्टोनियन सुद्धा तुम्हाला दिलेला असेल. जर तुम्हाला ते ऑपरेटर ए कॅपचा
त्या ज्या सिस्टीमचं हॅमिल्टोनियन दिलेलं आहे त्या सिस्टीमच्या हॅमिल्टोनियनशी करस्पॉन्डिंग जर त्या ऑपरेटर ए कॅपच्या एक्सपेक्टेशन व्हॅल्यूचा टोटल टाइम डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर टोटल टाइम डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्याचा हवाला फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल. हवाला फॉर्म्युला यूज करावा लागेल. हा अर्नक्विस्ट थेरम तुम्हाला काय करतो, रिलेशन देतो, रिलेशन बिटवीन क्लासिकल मेकॅनिक्स अँड क्वांटम मेकॅनिक्स. क्लासिकल मेकॅनिक्स आणि क्वांटम मेकॅनिक्स मधलं रिलेशन देतो. सपोज करायचे बघा, जर ऑपरेटर ए कॅपची व्हॅल्यू एक्स कॅप असेल, ऑपरेटर ए कॅपची व्हॅल्यू एक्स कॅप असेल तर अर्नक्विस्ट थेरम काय सांगतो की टोटल टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ एक्स कॅप इज इक्वल टू 1/i(h क्रॉस एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ ऑपरेटर एक्स कॅपचा विथ रिस्पेक्ट टू हॅमिल्टोनियन कम्युटेटरची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू प्लस एक्स कॅप ऑपरेटरचा विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह पार्शियल टाइम डेरिव्हेटिव्ह. आता आपल्याला माहिती एक्स हा पोझिशन ऑपरेटर आहे, हा पोझिशन ऑपरेटर टाइमवर डिपेंड करत नाही, पोझिशन ऑपरेटर टाइमवर डिपेंड करत नाही, पोझिशन ऑपरेटर टाइमवर डिपेंड करतोय का नाही. सो याची व्हॅल्यू काय होईल, 0 होईल. इथे काय मिळेल तुम्हाला 1/i(h क्रॉस इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स कॅप. हॅमिल्टोनियन काय असतो, कायनेटिक एनर्जी ऑपरेटर. कायनेटिक एनर्जी ऑपरेटर म्हणजे काय तर px कॅप स्क्वेअर अपॉन ट्वाइस m प्लस v ऑफ x प्लस v ऑफ x 1/i(h क्रॉस एक्सपेक्टेशन व्हॅल्यू. हे दोन्हीला आपण सेपरेट करू शकतो की एक्स कॅप कॉमा px कॅप स्क्वेअर अपॉन ट्वाइस m आणि प्लस एक्स कॅप आणि v ऑफ x याची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू. आता कॉम्प्युटेटरच्या प्रॉपर्टीनुसार एक्स कॅप आणि v ऑफ x म्हणजे एखादा ऑपरेटर आणि त्या ऑपरेटरचं फंक्शन हे एकमेकांसोबत कम्युट करतात, तर ही बाय प्रॉपर्टी ही व्हॅल्यू 0 होते. राईट हँड साईडला काय आहे की d/dx आहे, d/dt आहे. एक्स कॅप इज इक्वल टू मिळतो 1/i(h क्रॉस एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ एक्स कॅप मायनस px कॅप स्क्वेअर अपॉन ट्वाइस m. आता 1/2m हा काय आहे, कॉन्स्टंट, तो येतो ब्रॅकेटच्या बाहेर. हा काय मिळतो तुम्हाला 1/i(h क्रॉस ट्वाइस m इंटू एक्सपेक्टेशन ऑफ एक्स कॅप कॉमा px कॅप स्क्वेअर. म्हणजे या कम्युटेटरला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कशाचा यूज करून, कम्युटेटर ऑफ ए कॅप कॉमा बी कॅप सी कॅप याचा यूज करून जर याला सॉल्व्ह केलं तर याची व्हॅल्यू आपण याचं सोल्युशन काढलेलं आहे. याची व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला, याची व्हॅल्यू मिळते ट्वाइस, याची व्हॅल्यू मिळते ट्वाइस 2 टाइम्स मिळते का, ट्वाइस px i(h क्रॉस. याला सॉल्व्ह करून बघायचं तुम्ही. याची व्हॅल्यू मिळते ट्वाइस px i(h क्रॉस ब्रॅकेटमध्ये. ओके, त्यामधला हा ट्वाइस i(h क्रॉस ब्रॅकेटच्या बाहेर घ्यायचा आहे. ट्वाइस i(h क्रॉस खाली आहे ट्वाइस i(h क्रॉस m आणि इकडे मिळते एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ px. आता ट्वाइस i(h क्रॉस होतो कॅन्सल. यावरून काय मिळतं तुम्हाला, d/dt ऑफ एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ एक्स कॅप हा मिळतो तुम्हाला एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ px कॅप अपॉन m. तर हा स्टँडर्ड रिझल्ट तुम्ही लक्षात ठेवायचा. ओके, सिमिलर वे ना एक दुसरा आहे d/dt ऑफ px कॅप. जशा मेथडला आपण एक्स कॅपला सॉल्व्ह केलं, सिमिलर मेथडनं सॉल्व्ह करायचं आहे. याची व्हॅल्यू मिळते तुम्हाला एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ डेल v ऑफ x अपॉन डेल x, डेल v ऑफ x अपॉन डेल x आणि टोटल टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ हॅमिल्टोनियन हा मिळतो तुम्हाला एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ हॅमिल्टोनियनची विथ रिस्पेक्ट टू पार्शियल टाइम डेरिव्हेटिव्ह, विथ रिस्पेक्ट टू पार्शियल टाइम डेरिव्हेटिव्ह. मग यावरून आपण काय सांगू शकतो, यावरून आपण एक रिझल्ट लिहू शकतो. तो म्हणजे नोट करून लिहायचा आहे. पहिला की इफ एच कॅप इज इंडिपेंडंट ऑफ टाइम, जर सिस्टीमचा हॅमिल्टोनियन टाइमवर डिपेंड करत नसेल तर काय होईल, एच कॅपचा विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह टी पार्शियल डेरिव्हेटिव्ह 0 होईल. म्हणजेच काय होईल तर d/dt ऑफ एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ हॅमिल्टोनियन ही 0 मिळेल. कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे काय तर हॅमिल्टोनियनची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू मिळेल कॉन्स्टंट. हॅमिल्टोनियनची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू मिळेल कॉन्स्टंट. म्हणजेच काय, जर हॅमिल्टोनियन इंडिपेंडंट ऑफ टाइम असेल तर टोटल एनर्जी, हॅमिल्टोनियन म्हणजे काय तर टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम, टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज कॉन्स्टंट.
अर्नक्विस्ट थिअरम हे सांगतोय की जर एखाद्या सिस्टीमचा हॅमिल्टोनियन हा टाइमवर इंडिपेंडेंट असेल तर त्या सिस्टीमची टोटल एनर्जी काय असते, कॉन्स्टंट असते. त्या सिस्टीमची टोटल एनर्जी व्हॅरी करत नाही, टोटल एनर्जी व्हॅरी करत नाही. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे स्क्रॉडिंजर इक्वेशन. स्क्रॉडिंजर इक्वेशन, स्क्रॉडिंजर इक्वेशन यालाच म्हणू शकतो आपण फंडामेंटल इक्वेशन ऑफ मोशन इन क्वांटम मेकॅनिक्स. तर स्क्रॉडिंजर इक्वेशन कशासाठी यूज करतात? स्क्रॉडिंजर इक्वेशनचा पहिला ॲप्लिकेशन आहे टू फाइंड साय ऑफ एक्स टी. टाइम डिपेंडंट और टाइम इंडिपेंडंट वेव्ह फंक्शन 1 डायमेन्शनमध्ये झालं, 3 डायमेन्शनमध्ये असेल तर केट साय ऑफ आर टी. स्क्रॉडिंजर इक्वेशनचा पहिला ॲप्लिकेशन आहे जर एखाद्या सिस्टीमचा आपल्याला टोटल एनर्जी दिलेली असेल तर त्या टोटल एनर्जीवरून आपण त्या सिस्टीमचं वेव्ह फंक्शन कॅल्क्युलेट करू शकतो. किंवा जर का वेव्ह फंक्शन दिलेलं असेल तर टू फाइंड पोटेन्शियल व्ही ऑफ आर ऑफ सिस्टीम. जर आपल्याला वेव्ह फंक्शन साय ऑफ आर टी दिलेलं असेल तर, म्हणजे जर पोटेन्शियल दिलेलं असेल तर वेव्ह फंक्शन कॅल्क्युलेट करू शकतो, वेव्ह फंक्शन दिलेलं असेल तर पोटेन्शियल कॅल्क्युलेट करू शकतो. कशाचा यूज करून? स्क्रॉडिंजर इक्वेशनचा यूज करून. स्क्रॉडिंजर इक्वेशन कसं फॉर्म होतं कसं नाही याबद्दल आपण डिस्कशन नाही करणार. डायरेक्ट स्क्रॉडिंजर इक्वेशन जी आहे ती स्क्रॉडिंजर इक्वेशन येणार 1 डायमेन्शनसाठी, 2 डायमेन्शन, 3 डायमेन्शनसाठी, एक टाइम डिपेंडंट आणि इंडिपेंडंट. त्यामुळे त्या टर्म्स काय आहेत, कुठल्या काय आहेत ते सांगणार आणि त्यानंतर स्क्रॉडिंजर इक्वेशनच्या प्रॉपर्टी बद्दल. स्क्रॉडिंजर इक्वेशन कसं डेव्हलप झालं वगैरे यासाठी तुम्ही जेटलीचं बुक रेफर करू शकता. तर बघा, पहिला आहे टाइम इंडिपेंडंट वेव्ह फंक्शन, टाइम इंडिपेंडंट स्क्रॉडिंजर इक्वेशन. टाइम इंडिपेंडंट स्क्रॉडिंजर इक्वेशन काय असतं तर आहे मायनस एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम डेल स्क्वेअर साय ऑफ आर प्लस व्ही ऑफ आर साय ऑफ आर इज इक्वल टू एनर्जी ई इंटू साय ऑफ आर. हे आहे टाइम इंडिपेंडंट स्क्रॉडिंजर इक्वेशन इन 3 डायमेन्शन. याला व्यवस्थित ब्रॅकेट करून घ्यायचं. यालाच 1 डायमेन्शनमध्ये कसं लिहू शकतो आपण? एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम d2 बाय dx स्क्वेअर साय ऑफ एक्स प्लस व्ही ऑफ एक्स साय ऑफ एक्स इज इक्वल टू एनर्जी ई इंटू साय ऑफ एक्स. हे आहे टाइम इंडिपेंडंट स्क्रॉडिंजर इक्वेशन इन 1 डायमेन्शन. इन 1 डायमेन्शन दोन्ही इक्वेशनला लिहून घ्या. यामधल्या टर्मिनॉलॉजी सांगतो काय आहे. व्ही ऑफ आर जे आहे हे काय आहे? टाइम इंडिपेंडंट 3 डायमेन्शन पोटेन्शियल. व्ही ऑफ एक्स काय आहे? टाइम इंडिपेंडंट 1D पोटेन्शियल. त्यानंतर मायनस एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम d2 बाय dx स्क्वेअर हा काय आहे? 1D कायनेटिक एनर्जी ऑपरेटर मायनस एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम डेल स्क्वेअर हा काय आहे? 3D कायनेटिक एनर्जी ऑपरेटर. आणि ई काय आहे? एनर्जी आहे सिस्टीमची. ई काय आहे? एनर्जी ऑफ सिस्टीम. आणि साय काय आहे? आर असेल तर 3 डायमेन्शनमध्ये, एक्स असेल तर 1 डायमेन्शनमध्ये वेव्ह फंक्शन. हा काय आहे? वेव्ह फंक्शन. हा काय? वेव्ह फंक्शन. ओके. हे 3 डायमेन्शनमध्ये आणि 1 डायमेन्शनमध्ये टाइम इंडिपेंडंट स्क्रॉडिंजर इक्वेशन आहे. त्यानंतर दुसरं आहे टाइम डिपेंडंट स्क्रॉडिंजर इक्वेशन. टाइम डिपेंडंट स्क्रॉडिंजर इक्वेशन ते काय असतं? इंडिपेंडंट सारखंच आहे बट यामध्ये फक्त एक करेक्शन आहे.
वेव्ह फंक्शन असतं ते टाइम डिपेंडंट असतं, पोटेन्शियल पण असतं हे पण टाइम डिपेंडंट असतं, आणि एनर्जी ऑपरेटरची व्हॅल्यू असते आय एच क्रॉस डी बाय डी टी ऑफ साय ऑफ आर टी. हे आहे टाइम डिपेंडंट स्क्रॉडिंजर इक्वेशन इन 3D आणि मायनस एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम d2 by dx square of psi of xt plus v of xt. Psi of xt is equal to I h cross d by dt of psi of t. काय आहे टाइम डिपेंडंट स्क्रॉडिंजर इक्वेशन इन 1D. 95% टाइम्स तुम्हाला येणारा क्वेश्चन्स हा टाइम इंडिपेंडंट वरच राहील, बट 5% चान्सेस आहे की टाइम डिपेंडंट वर सुद्धा विचारू शकता. ज्या टर्मिनॉलॉजीज टाइम इंडिपेंडंटसाठी आहेत त्याच टर्मिनॉलॉजीज फक्त टाइम टी इन्व्हॉल्व होऊन टाइम डिपेंडंट इक्वेशनसाठी असेल. स्क्रॉडिंजर इक्वेशनच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज लिहून घेऊ आपण. त्या काय आहेत? पहिली आहे की स्क्रॉडिंजर इक्वेशन इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन स्पेस अँड टाइम. स्क्रॉडिंजर इक्वेशन ही स्पेस आणि टाइम मधलं काय आहे? एक लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी काय आहे की ज्या वेव्ह फंक्शनवर स्क्रॉडिंजर इक्वेशन अप्लिकेबल होतो ते वेव्ह फंक्शन काय असलं पाहिजे? स्पेस अँड टाइम मध्ये कंटिन्युअस असलं पाहिजे. काय? द वेव्ह फंक्शन मस्ट बी continuous in space and time. तिसरी की साईडचा वेव्ह फंक्शन साईडचा विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू वाय, विथ रिस्पेक्ट टू झेड आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम टी हे डेरिव्हेटिव्ह पण काय असलं पाहिजे? कंटिन्युअस असले पाहिजे. त्यानंतर चौथी आहे की स्क्रॉडिंजर इक्वेशन इज ॲप्लिकेबल ओनली फॉर वन पार्टिकल सिस्टीम. ओनली फॉर वन पार्टिकल सिस्टीम म्हणजे सिंगल पार्टिकल जर असेल सिस्टीममध्ये तरच आपण त्याचं बिहेवियर स्क्रॉडिंजर इक्वेशननुसार कॅल्क्युलेट करू शकतो. एकापेक्षा जास्त पार्टिकल असेल तर स्क्रॉडिंजर इक्वेशन्स काय होतं? थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं. त्यानंतर आहे स्क्रॉडिंजर इक्वेशन व्हॅलिड असतं ओनली फॉर नॉन रिलेटिव्हिस्टिक मोशन. स्क्रॉडिंजर इक्वेशन इज व्हॅलिड ओनली फॉर नॉन रिलेटिव्हिस्टिक क्वांटम मेकॅनिक्स. ओके. त्यानंतर स्क्रॉडिंजर इक्वेशन इज सेकंड ऑर्डर इन स्पेस and first order in time. ह्या ज्या आहेत ह्या काय काही स्क्रॉडिंजर इक्वेशनच्या प्रॉपर्टीज आहेत. आता स्क्रॉडिंजर इक्वेशनचा यूज करून आपण एखाद्या सिस्टीमचा वेव्ह फंक्शन कसं कॅल्क्युलेट करू शकतो. जर पोटेन्शियल दिलेलं असेल आणि जर वेव्ह फंक्शन दिलेलं असेल तर पोटेन्शियल कसं कॅल्क्युलेट करतो हे आपण ज्या समोर सिस्टीम बघणार आहे. पार्टिकल इन बॉक्स, 1 डायमेन्शन बॉक्स, 3 डायमेन्शन बॉक्स, पार्टिकल इन फ्री स्पेस यामध्ये आपण काय करणार आहोत? डिटेलमध्ये बघणार आहोत. यामध्ये फक्त स्क्रॉडिंजर इक्वेशन डिपेंडंट इक्वेशनचा फॉर्म कसा आहे, इंडिपेंडंट इक्वेशनचा फॉर्म इथे एक तुम्ही नोट करून लिहू शकता की जर पोटेन्शियल व्ही ऑफ आर फक्त पोझिशनवर डिपेंड असेल तर ऑलवेज टाइम इंडिपेंडंट स्क्रॉडिंजर इक्वेशन यूज करायचं आहे. आणि जर हे पोटेन्शियलमध्ये टाइम इन्व्हॉल्व होत असेल तर टाइम डिपेंडंट स्क्रॉडिंजर इक्वेशन यूज करायचं आहे. म्हणजे तुम्हाला कधी कन्फ्युजन होईल की दोन इक्वेशन्स काय आहेत. तर ज्यावेळेस सिस्टमचं पोटेन्शियल टाइमवर डिपेंड करत असेल, सिस्टमचं पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू टाइम टी व्हॅरी करत असेल त्यावेळेस डिपेंडंट इक्वेशनचा यूज करायचा आहे. आणि ज्यावेळेस पोटेन्शियल हे टाइमवर इंडिपेंडंट असेल त्यावेळेस स्क्रॉडिंजरचा टाइम इंडिपेंडंट इक्वेशनचा यूज करायचा आहे. आता टाइम डिपेंडंट पोटेन्शियल आणि इंडिपेंडंट पोटेन्शियलचे काही एक्झाम्पल्स आपण समोर नेक्स्ट लेक्चर्समध्ये बघू, ज्यामध्ये आपण प्रत्येक सिस्टमला सॉल्व्ह करू. इथे फक्त आपण त्याच्या डेफिनेशन आणि काय केलं प्रॉपर्टीज लिहिले.